हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजचा आपला चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 11चं चॅप्टर आहे, वेटेज 1 मार्क्स आहे. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर आपण या चॅप्टरवरती मोस्टली न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन येतो. ठीक आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. ओव्हरऑल आपण हा पूर्ण चॅप्टर कव्हर करतोय. थेरोटिकल पॉईंट्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, बट मोस्टली बोर्स थेरीवरती थोडे जास्त क्वेश्चन्स आहेत जे न्यूमरिकल बेस्ड असतात. ठीक आहे, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स प्रोसीड फॉर द चॅप्टर. बघा, चॅप्टरमध्ये सगळ्यात बेसिक पॉईंट जरी हा असणार आहे की व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज मास नंबर, बट याच्यातून पण तुम्हाला 2025ला 2 क्वेश्चन विचारले गेले. ठीक आहे, मे बी 24ला विचारला असेल, आपण तो डिस्कस करू. बघा, समजा आपण कुठला, इव्हन त्यांनी सिम्बॉल पण विचारलं बरं का. एखाद्या ॲटमचा सिम्बॉल आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण तो कशा वेळी रिप्रेझेंट केला पाहिजे. ठीक आहे, सो आपण सिम्बॉलला रिप्रेझेंट कसं करतो, एक्स. वरती जो आपण नंबर मेन्शन करतो आपण मार्क करतो ॲज अ ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, तर आपण ए सिम्बॉल वापरतो. आणि डाऊन साईडला आपण मेन्शन करतो झेड, जर आपण बोलतोय ॲटॉमिक नंबर, जसं मी ते डायग्राम मध्ये दाखवलंय. आता मास नंबरचा एक्झॅक्टली कॉम्बिनेशन काय असणार आहे की एखाद्या ॲटमच्या मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे, त्या दोघांची आपण समेशन केली तर आपल्याला काय मिळते, मास नंबर मिळते. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स जितके असतात तोच त्या ॲटमचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. हा बेसिक पॉईंट जरी असेल तर याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हा एक पहिला पॉईंट झाला मास नंबर. म्हणजे मी असं मेन्शन करू शकतोय का की मास नंबर ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, असा एक फॉर्म्युला आपण तयार करू शकतोय. ए इज इक्वल टू पी प्लस एन. सेकंड, ॲटॉमिक नंबर काय असतं की एखाद्या ॲटम मध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तोच त्याचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. सो ॲटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन्स. बस या दोघांचा आपल्याला यूज करून घ्यायचा आहे. बघा, हे 2 क्वेश्चन विचारले. पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इलेमेंट एक्स हॅव्हिंग मास नंबर 40 कंटेनिंग 22 न्यूट्रॉन्स. त्यांचं म्हणणं आहे की मास नंबर म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू दिली 40 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले 22. मला एक सांगा, आपण एक फॉर्म्युला बघितलं होता, ए इज इक्वल टू पी प्लस एन, याचा आपण वापर करू. ए ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली 40, प्रोटॉन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दिले 22. सो प्रोटॉनची व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार आहे, 18 भेटणार. आता एखाद्या ॲटमला रिप्रेझेंट करायचं आहे, त्याने सिम्बॉल वापरला एक्स. वरच्या साईडला आपण मेन्शन करतो त्याचा मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर, आणि डाऊन साईडला मेन्शन करतो आपण ॲटॉमिक नंबर. जितके प्रोटॉन्स असतात तोच त्याचा काय असतो, ॲटॉमिक नंबर असतो. सो झेडची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 18. आता अनफॉर्च्युनेटली हे जे आन्सर आलंय याच्यामध्ये ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघंही सेम दिले, तर हा आपला प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम म्हणजे काय की मेन क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा. ठीक आहे, सो बी आणि सी दोघंही त्यांनी सेम दिलेत, बट तो आपला प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त महत्वाचं काय की क्वेश्चन आपण सॉल्व्ह कसा केला. सेकंड क्वेश्चन बघा, त्याच टाइप्स दिल्या. व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अन एलिमेंट हॅव्हिंग मास नंबर 40 अँड 21 न्यूट्रॉन्स इन इट. सेम वेने सॉल्व्ह करायचं आहे. मला सांगा, एक्स इज इक्वल टू मास नंबर आपण वरती मेन्शन करतो 40. तुम्हाला काय करायचंय, 40 मधून 21ला मायनस करायचं, आपल्याला आन्सर इथे भेटणार 19. सो 40 आणि 19 असं ऑप्शन आपल्याला बघायचं आहे की जो आहे ऑप्शन बी. बघा, एकदम इझी टाईपचे क्वेश्चन्स आहे. पुढे आपण डिस्कस करू. एक कॉन्सेप्ट आहे आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन, यांच्यावरती सुद्धा सीईटी 25ला क्वेश्चन्स विचारले गेले. ठीक आहे, बघा, आयसोटोप आपण कोणाला बोलतो की ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. इथे मी एक्झाम्पल दिलंय, कार्बन आहे. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, हा जो डाऊन साईडचा नंबर याला आपण काय बोलतो, ॲटॉमिक नंबर. विच हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, दे आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स ऑफ इच अदर. आता आयसोटोपच्या बाबतीत जर आपण बघितलं की त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम. ॲटॉमिक नंबर सेम असेल त्यात नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा सेम असतील, पण त्यांचा मास नंबर मात्र डिफरंट आहे. आता मास नंबर जर डिफरंट असेल तर प्रत्येकाचे न्यूट्रॉन सुद्धा कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. कारण तुम्ही मास नंबर मधून जेव्हा ॲटॉमिक नंबर मायनस करतात तर तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतात. जर प्रत्येकाचं मास नंबरच वेगवेगळं आहे तर प्रत्येकाचे न्यूट्रॉन सुद्धा वेगवेगळे असणार आहे. सो तुम्हाला आयसोटोपच्या बाबतीत काय काय माहिती असलं पाहिजे. पॉईंट नंबर 1 की दिज आर द ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट. पॉईंट नंबर 2, त्यांच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम असतात. नंबर 3, त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, ॲटॉमिक नंबर सेम असणार आहे. त्यांचं मास नंबर डिफरंट असतं. मी आता लिहित नाही, फक्त ओरली बोलतोय. मास नंबर डिफरंट आहे, न्यूट्रॉन्स डिफरंट आहे, लाईक दिस. असे आपल्याला पॉईंट्स माहिती असले पाहिजे, कारण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन त्यांनी तयार केलेले असतात. आयसोबार्स म्हणजे काय असतं रे, ॲटॉमिक नंबर, सॉरी, आयसोटोपच्या कम्प्लिटली ऑपरेट करायचं आपल्याला. सो दिज आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. हे दोघंही डिफरंट एलिमेंट असले पाहिजे, सेम नसले पाहिजे. ज्यांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे बट दोघांचा मास नंबर कसा असतो, सेम असतो. यांना आपण एकमेकांचे काय बोलतो, आयसोबार्स बोलतो. काय काय पॉईंट बोलतो आपण. पॉईंट नंबर 1,
सेम मास नंबर. नंबर 2, डिफरंट ॲटॉमिक नंबर. तर मला सांगा, ॲटॉमिक नंबर जर डिफरंट असेल तर त्यांचा नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा कसे असणार आहे? डिफरंट असणार आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स डिफरंट आहे, मास नंबर डिफरंट होतोय, तर ऑब्व्हियसली आपण त्यांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन सुद्धा कसे असणार आहे? डिफरंट असणार आहे. हवं तर आपण सॉल्व्ह करून बघू. सपोज याचा या दोघांचे ॲटॉमिक नंबर 6 आणि 7 आहे. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. त्यांचे मासेस नंबर आपण इथे मेन्शन केले. आपण काय करू, दोघांचे नंबर ऑफ प्रोटॉन्स काढून बघू. कार्बनचे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती येतील? 14 - 6 करायचे. सो 14 - 6 आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर किती भेटणार आहे? 8 न्यूट्रॉन्स, सॉरी 8 प्रोटॉन्स. अरे यार सॉरी, 8 प्रोटॉन्स कसं घेतील? प्रोटॉन्स तर म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो, तुम्हाला 6 प्रोटॉन्स भेटतील. नायट्रोजनचे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 7. सांगा दोघांचे नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम आले का? नाही. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढायचे? या वरच्या नंबरमधून खालचा नंबर मायनस करणार, तेव्हा तुम्हाला कार्बनचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती भेटणार आहे? इट इज 8. सिमिलरली नायट्रोजनचे पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढा. सर वरच्या नंबरमधून खालचा नंबर मायनस करायचा आहे. 14 - 7 तुम्हाला आन्सर किती भेटतंय? 7. सांगा दोघं नंबर सेम भेटले का? नाही. सो त्यांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सुद्धा कसे असतात? डिफरंट असतात. ठीक आहे, हे झालं आयसोबारच्या बाबतीत. आयसोटोन्स म्हणजे काय असतं? ज्यांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम असतात. ठीक आहे, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, विचारला गेलाय की विच ऑफ द फॉलोइंग आर आयसोटोन्स ऑफ इच अदर. मी एक एक्झाम्पल घेतलं, बोरॉन आणि कार्बन. त्यांचे ॲटॉमिक नंबर दिले आहेत, मास नंबर पण प्रोव्हाइड केले आहेत. ठीक आहे, तो आपण जर बघितलं तर सर दीज आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. दे हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर, दे हॅव डिफरंट ॲटॉमिक मास नंबर ऑल्सो. आता या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर ठीक आहे, ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, मास नंबर डिफरंट आहे, पण मी या दोघांचाही जर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढण्याचा प्रयत्न केला, मला सांगा बोरॉनचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपण कसे काढणार? सर 11 - 5 करा. 11 - 5 केलं तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स भेटतात, जे आहे 6. तसंच कार्बनचे पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढू आपण. कार्बनचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढणार? 12 - 6 करणार तुम्ही, आन्सर इज 6. सांगा ह्या दोघांचे काय सेम भेटले तुम्हाला? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सिम्बॉल कुठला पण वापरा, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम आले पाहिजे. तर खूप सारे स्टुडंट मिस्टेक कसे करतात माहिती का, की ते काय लक्षात ठेवतात की सर ॲटॉमिक नंबर डिफरंट असला पाहिजे, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असला पाहिजे, दॅट्स इट, त्यांना आपण आयसोटोन बोलायचं. तर असं नसतं. कधी कधी काही एक्झाम्पल असे सुद्धा आहेत की त्यांचा ॲटॉमिक नंबर, मास नंबर डिफरंट आहे, बट त्यांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम येत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, सो केअरफुली बघा की न्यूट्रॉन्स तुम्हाला डिफरंट असले पाहिजे, तर त्यांना तुम्ही काय म्हणू शकतात? आयसोटोन्स म्हणू शकता. ठीक आहे, व्हिडिओला अजून पुढे प्रोसीड करण्याच्या आधी हे हे कंटिन्युअस लेक्चर असतं. थोडंसं थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यामुळे हे व्हिडिओ मी कधी कधी पॉज करणार आहे. म्हणजे मी 2-2.5 मिनिटाचा ब्रेक घेणार, तर तुम्ही ते 2-2.5 मिनिटं फक्त काय करायचे? फॉरवर्ड करून घ्यायचे. ठीक आहे, ते सांगण्याची गरज नाही. मी थोडंसं पॉज घेणार आहे, जस्ट बसून राहणार, थोडंसं रेस्ट करणार आणि मग व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करणार. ठीक आहे, सो आणि तेवढं फक्त पॉज झालेला पार्ट तुम्ही थोडंसं फॉरवर्ड करून पुढच्या टॉपिककडे जायचं आहे. ठीक आहे, तसं मी तुम्हाला सांगेल की मी केव्हा पॉज घेतोय. आता बघा याच्यावरती क्वेश्चन काय विचारले. हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. विच ऑफ द फॉलोइंग इलिमेंट इज नॉट, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट आयसोटोप. आयसोटोप बद्दलचं कुठलं स्टेटमेंट रॉंग आहे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं काय सांगितलंय? दीज आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, हे तर करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरं, दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी, हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. दे ऑक्युपाय सेम पोझिशन इन द पिरियड टेबल. आता त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे पिरियड टेबलमधली पोझिशन सुद्धा कशी असते? सेम असते. दे हॅव इक्वल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, त्यांचे न्यूट्रॉन्स इक्वल असतात असं त्यांचं म्हणणं आहे. बघा आपण आयसोटोप आत्ताच बघितलं. मला सांगा आयसोटोपच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगितलं? डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, बरोबर की नाही? आणि त्यांनी इथे काय सांगितलं की दे हॅव इक्वल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हे रॉंग बोलता येते, सो गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट आयसोबार्स. आयसोबार्स बद्दल बोलताय. पहिलं स्टेटमेंट काय दिलं बघा, दीज आर द ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट. अरे आयसोबारसाठी आपण काय बोलतो? दीज आर द ॲटम्स ऑफ डिफरंट इलिमेंट. आणि हे काय बोलताय? दीज आर द ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काहीतरी रॉंग सापडलंय, सो गो विथ ऑप्शन ए. 100% ऑप्शन बी, सी, डी कसे असणार आहे? ऑब्व्हियसली सेम असणार आहे. सेम म्हणजे करेक्ट असणार आहे. फाईन, हे झालं आयसोटोप आयसोबारच्या रिगार्डिंग CET 25चे क्वेश्चन. ओके, आता इथून पुढे आपण कॉन्सेप्ट थोडीशी चेंज करतो. ओके, या कॉन्सेप्टवरती आपण डिस्कशन करू. याचे फॉर्म्युलेज मी तुम्हाला सांगतो कसे वापरायचे, आणि यावरती पण सीटला क्वेश्चन विचारलेले आणि भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. फाईन, बघा, वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्याला आपण EMR असं पण बोलतोय.
बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे कोणाचं कॉम्बिनेशन असतं? सर, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक वेव्ह अँड मॅग्नेटिक वेव्ह, किंवा इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड दोघे कंबाईन होत असतात. बघा, इलेक्ट्रिक वेव्ह आणि मॅग्नेटिक वेव्ह जर कंबाईन झाले तर त्यांचं डायग्राम आपण या वेने रिप्रेझेंट करतो. इथे जो ब्ल्यू वाला पार्ट मी तुम्हाला दाखवलाय दॅट इज मॅग्नेटिक फील्ड, आणि जो ऑरेंज वाला पार्ट आहे दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड. आणि दोघं एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. सपोज इलेक्ट्रिक वेव्ह अशी ट्रॅव्हल करते तर मॅग्नेटिक वेव्ह या वेने ट्रॅव्हल करते, आणि दोघं एकमेकांना कसे असतात? एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतात. सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ इलेक्ट्रिक वेव्ह, मॅग्नेटिक वेव्ह, किंवा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांचं ते कॉम्बिनेशन आहे. आता या रॅडिएशनचं किंवा या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या काही प्रॉपर्टीज असतात, जसं की वेव्ह लेंथ. मला सांगा, वेव्ह लेंथ आपण कशाला बोललो पाहिजे रे? इथे या डायग्राममध्ये एक क्रिस्ट आणि एक ट्रफ दोघांचं मिळून एक वेव्हलेंथ तयार होत असते. असं नाही की एक क्रिस्ट आणि एक ट्रफच असलं पाहिजे, आपण असं पण तर सांगू शकतोय. ठीक आहे, समजा मी अशी एक वेव्ह दाखवली तुम्हाला, तर दोन क्रिस्ट मधलं डिस्टन्सला सुद्धा तुम्ही वेव्हलेंथ म्हणू शकताय, किंवा दोन ट्रफ मधल्या डिस्टन्सला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? वेव्हलेंथ म्हणू शकताय. इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेव्हलेंथ. फाईन. सेकंड आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं रे? सपोज एक पर्टिक्युलर पॉईंट आहे, सपोज मी या पॉईंटला कन्सिडर करतोय. या पॉईंटमधून एका पर्टिक्युलर वेळेमध्ये किती कंप्लीट वेव्ज ट्रॅव्हल करतात? द नंबर ऑफ वेवलेंथ पासेस थ्रू गिवन पॉईंट पर टाइम. एका पर्टिक्युलर वेळेमध्ये त्या पर्टिक्युलर पॉईंटमधून किती कंप्लीट वेव्ह काय करताय? ट्रॅव्हल करताय. समजा मी असा विचार केला की एक सेकंद आपण विचार केला, एका सेकंदात सपोज 40 वेव्ह काय करताय? त्या पॉईंटमधून ट्रॅव्हल करताय. तर 40 ही काय झाली? फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे, द नंबर ऑफ वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू अ गिवन पॉईंट इन अ पर युनिट टाइम असं पण म्हणू शकतो. मग तो टाइम काही पण असू शकतो. फाईन. सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ फ्रिक्वेन्सी. दिस इज फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. वेवलेंथसाठी आपण सिम्बॉल कुठला यूज करतोय? लॅम्बडा सिम्बॉल यूज करतो. आणि फ्रिक्वेन्सीसाठी आपण सिम्बॉल कुठला यूज करतोय? न्यू हा सिम्बॉल यूज करतोय. तिसरा पॉईंट डिस्कस करू, वेव्ह नंबर, ज्याला सिम्बॉल असतो न्यू बार. वेव्ह नंबरला सिम्बॉल कुठला आहे? न्यू बार. सो व्हॉट इज न्यू बार? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. थेरोटिकली आपण एक डेफिनेशन सांगितली की न्यू बार इज रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. फाईन. तर त्याचा एक फॉर्म्युला पण आपण इथे मेन्शन केला आहे, न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. बट व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय वेव्ह नंबर? समजा एक एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे, हे एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे, आणि या पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये टोटल किती वेव्ज आहेत? सपोज दिस इज वन कम्प्लीट वेव्ह, दिस इज सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन, अशा मी 7 वेव्ज दाखवल्या. वेव्ज म्हणजे वेव्हलेंथ. अशा 7 वेव्हलेंथ आहे एका पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये. मग ते डिस्टन्स तुम्ही मीटर घेऊ शकताय, सेंटीमीटर घेऊ शकताय. सो द नंबर ऑफ वेव्हलेंथ्स पर डिस्टन्स पर युनिट लेंथ दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. ठीक आहे. फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये आपण त्याला मेन्शन करतोय न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे ज्याच्यात आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि ते रिलेशन कोणामध्ये आहे? दॅट रिलेशन इज बिटवीन वेव्ह लेंथ, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड ऑफ लाईट, ज्याला आपण मार्क करतोय सी ने. मग लॅम्बडा, त्यानंतर न्यू आणि सी यांच्यामध्ये काय रिलेशन आहे का? तर रिलेशन असं आहे, न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. फाईन. त्यातला न्यू म्हणजे काय असतं? न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन, सी इज द व्हेलोसिटी ऑफ लाईट, ज्याची व्हॅल्यू असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, आणि लॅम्बडा काय असतं? इट इज अ वेव्हलेंथ. या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बट हा जो फॉर्म्युला आहे त्याला मी लिटल बिट मॉडिफाय करणार आहे. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे, आणि जो आता मी मॉडिफाय करणार आहे त्याला सुद्धा आपल्याला यूज करायचा आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. बघा, मला एक सांगा, समजा एखादा क्वांटम आहे. क्वांटम एक्झॅक्टली काय असतं रे? क्वांटम हे असे पार्टिकल्स आहे ज्या पार्टिकल्सला काही ना काही एनर्जी असते. समजा एखादा लाईट आहे, असा एक लाईट मी तुम्हाला दाखवलाय, आणि या लाईटमधून काही ना काही एनर्जी बाहेर पडते. सपोज मी असं दाखवलं की एक लाईट आहे, एक टॉर्च आहे, सपोज एक बॅटरी आहे, असं एक टॉर्च आहे, इमॅजिन करा. आणि या टॉर्चमधून असं काहीतरी लाईट बाहेर पडतोय. असं मी जस्ट डायग्रामॅटिकली समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा इथून असं लाईट बाहेर पडतोय. मग सायंटिस्टचं म्हणणं काय आहे की हे जो लाईट बाहेर पडतोय, हा लाईट बाहेर पडताना इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स बाहेर पडतो. असा इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स, पॅकेट्स म्हणा, किंवा त्याला आपण पार्टिकल म्हणू शकतोय. आणि हे जे पॅकेट्स किंवा पार्टिकल्स आहेत त्यालाच आपण फोटॉन म्हणू शकतोय किंवा क्वांटम म्हणू शकतोय. आणि तो जो एक पार्टिकल आहे ना, त्या पार्टिकलमध्ये काही ना काही असे एनर्जी असते. मग ती एनर्जी कशी काढतो आपण? तर एनर्जी आपण अशी काढतो, E इज इक्वल टू एच न्यू. ठीक आहे, इथे मी फॉर्म्युला लिहिला आहे, E इज इक्वल टू एच न्यू. आता मला सांगा,
पाठीमागच्या स्लाइडवरती मी एक फॉर्म्युला बघितला जो तुम्हाला काय सांगितलं होता, न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅमडा. इथे मी फॉर्म्युला लिहितोय न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅमडा. फाईन. आता हा एक नवीन जो फॉर्म्युला मी इथे मेन्शन केलाय की सर ई इज इथे लिहितो मी त्याला ई इज इक्वल टू एच इंटू न्यू. यालाच मी मॉडिफाय करतो थोडंसं, कारण मला माहिती आहे की न्यूची व्हॅल्यू जर याच्यात मी पुट केली वरती तर मला इक्वेशन काय भेटणार, सर ई इज इक्वल टू एच इंटू सी अपॉन लॅमडा. सो ई इज इक्वल टू एच सी अपॉन लॅमडा, एक नवीन फॉर्म्युला तयार झाला. बघा हा हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. याच्यावरती आय थिंक खूप जास्त काही क्वेश्चन आलेले नसतील, एखाद दोन क्वेश्चन तुम्हाला सापडू शकताय. हा सेकंड फॉर्म्युला न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅमडा, आणि या दोघांचंही आपण कॉम्बिनेशन करून आपण अजून एक तिसरा फॉर्म्युला तयार केला ई इज इक्वल टू एच सी अपॉन लॅमडा. यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक टॉपिक डिस्कस करतोय ज्याच्यावरती म्हणजे क्वेश्चन तर नाही विचारला गेलाय, बट आहे पॉसिबिलिटी की बघा कुठलंही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल तर त्याचे वेगवेगळे रिजन्स असतात. जसं की आपण रिजन सांगितले, रेडिओ फ्रिक्वेन्सी रिजन, मायक्रोवेव्ह रिजन, इन्फ्रारेड रिजन, अल्ट्राव्हायलेट रिजन, आणि याच्या पलीकडे बाकीचे पण रिजन असतात. बट या रिजनची फ्रिक्वेन्सी किती असते मग ती तुम्हाला विचारली जाऊ शकते. जसं की रेडिओ फ्रिक्वेन्सी असते 10⁶ हर्ट्स, मायक्रोवेव्ह रिजनची फ्रिक्वेन्सी असते 10⁻10 हर्ट्स, इन्फ्रारेडची रिजनची फ्रिक्वेन्सी असते 10⁻13 हर्ट्स, आणि यूव्हीची फ्रिक्वेन्सी असते 10⁻16 हर्ट्स. कदाचित विचारला जाऊ शकतो यावरती क्वेश्चन. ठीक आहे, त्यामुळे या टॉपिकवरती पण थोडंसं फोकस्ड राहा. आता आपण पुढे जाऊया. बघा हा CET 25 ला विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा एक्झॅक्टली तुम्हाला काय दिलाय. बघा क्वेश्चनचा आधी मी डेटा काढणार, तुम्हाला दिसेल असं. ठीक, ग्रीन मार्क. क्वेश्चनचा आपण आधी डेटा काढणार. बघा त्यांनी क्वेश्चन काय दिलाय आपल्याला. कॅल्क्युलेट, पॉइंटर दिसत नाही, कॅल्क्युलेट द एनर्जी पर मोल ऑफ अ फोटॉन of electromagnetic radiation having wavelength 700 नॅनोमीटर. तुम्हाला वेवलेंथ दिले. सगळ्यात पहिल्यांदा मी डेटा मेन्शन करतो, गिवन डेटा. सर आपल्याला लॅम्बडा त्यांनी प्रोव्हाइड केला आहे, दॅट इज 700 नॅनोमीटर. आपल्याला त्यांनी प्लँक्स कॉन्स्टंट पण प्रोव्हाइड केला आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. व्हेलोसिटी ऑफ लाईट पण प्रोव्हाइड केली आहे 3 इंटू 10⁸8 मीटर पर सेकंड. आणि क्वेश्चन काय विचारलाय, कॅल्क्युलेट द एनर्जी. आपल्याला एनर्जीपर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. आता बरेचसे स्टुडंट या क्वेश्चनमध्ये ॲट द एंड एक मिस्टेक करतील. ठीक आहे. आता ती मिस्टेक काय होणार आहे स्टुडंटकडे मी तुम्हाला समजून सांगतो, ते कन्फ्यूज का होता. बघा या क्वेश्चनला जर मला सॉल्व्ह करायचं तर मी आपण आत्ताच पाठीमागच्या साईडवरती एक क्वेश्चन, एक फॉर्म्युला पण डिराईव्ह केला होता, ई इज इक्वल टू एच इंटू सी अपॉन लॅम्बडा. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, जो आपण इथे यूज करू. बघा हा फॉर्म्युला आपण इथे मेन्शन करतो. काय फॉर्म्युला होता आपला, सर ई इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. यातला डेटा तुम्हाला दिला आहे, एच त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. एचची व्हॅल्यू आपण घेणार किती, 6.626 इंटू 10⁻⁻34 बरोबर. सीची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड, आणि त्यांनी आपल्याला लॅम्बडा प्रोव्हाइड केला आहे 700 नॅनोमीटर. आता हे जे 700 नॅनोमीटर दिलं आपल्याला, या नॅनोमीटरचं आपण कन्व्हर्जन करून घेणार मीटरमध्ये, दॅट इज इक्वल टू 700 इंटू 10⁻⁹ मीटर. आपल्याला व्हॅल्यू मीटरमधली यूज करायची. फाईन. सो इथे मी मल्टिप्लाय करतो 10⁻⁹ मीटरमध्ये कन्वर्ट झाली. त्याला थोडं सिम्प्लिफाय करणार. सिम्प्लिफाय आपण कसं करतो बघा, 6.6 इंटू 3 अपॉन 7 ठेवतो, मल्टिप्लाय बाय 10⁻34 मल्टिप्लाय बाय 10⁸8 मल्टिप्लाय बाय हा 700 होता, त्याला मी 7 केलंय म्हणजे तो 10⁻2 झालाय. 10⁻2 आणि 10⁻⁹ तो 10⁻⁻7 झालाय, आणि 10⁻⁻7 जर वरती शिफ्ट केलं तर 10⁻⁻7 +7 होईल. ठीक आहे. एवढं सगळं आपण सॉल्विंग केलं तर बघा आपल्याला आन्सर काय येईल, 6.6 इंटू 3 अपॉन 7 इंटू 10⁻⁻19. आणि हे जर आपण ॲक्च्युली सॉल्व्ह केलं, आता हे मी सॉल्व्ह करून बघितलं म्हणून तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतोय. आपल्या या कॅल्क्युलेशनचे आन्सर येतं आपल्याला अप्रॉक्सिमेटली 2.8 समथिंग इंटू 10⁻⁻19 जूल. आता स्टुडंट इथे कन्फ्यूज का होतात बघा, सर 2.8 इंटू 10⁻⁻19 जूल हे आन्सर जे आलंय, आणि ते आन्सर तर कुठे मॅच होत नाहीये. मग इथे कन्फ्युजनला सुरुवात होते. मग होतं काय की अशा केसमध्ये पुन्हा रिकॅल्क्युलेशनच्या मागे लागतात, की आन्सर काहीतरी चुकतंय,
किंवा ते बघतात मग सर 2.8 आलंय, मग त्याच्या क्लोज बघण्याचा प्रयत्न करतात आणि तसं बघलं तर क्लोज तर कुठलं व्हॅल्यू पण नाहीये, इव्हन पॉवर पण कुठेच मॅच होत नाहीये. तर इथे जाऊन डिफिकल्टी का फेस करतात, कारण ते क्वेश्चन वाचताना फक्त एनर्जी पर्यंत पोहोचलात, पण त्यांनी क्वेश्चन काय विचारला तो तुम्हाला एनर्जी पर मोल विचारलाय, की तुम्ही जी एनर्जी काढली ना ही एनर्जी पर मोल काढायची, आणि पर मोल जेव्हा तुम्हाला एनर्जी काढायची असेल तर आहे त्या आन्सरला फक्त ॲव्होगॅड्रोने मल्टिप्लाय तुमचं राहून जातं. जे आन्सर तुमचं आलंय त्याला फक्त आपण ॲव्होगॅड्रोने काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे काय, 2.8 इंटू 10 किती होतं ते -19 मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू जी की आहे 6.022 इंटू 10⁻23, आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर हे नियरली भेटतं 1.7 समथिंग इंटू 10⁵ जूल. ठीक आहे. सो मग तुम्हाला ऑप्शन टिक करायचा आहे, जो की असणार आहे 1.7 1.71 घ्यावं लागेल आपल्याला, ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. फाईन. आता मी तुम्हाला या कॅल्क्युलेशनमध्ये अजून काय सजेस्ट करू शकतोय बघा. तुम्हाला वेळेवरती एवढा वेळ आहे का सगळे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, तर नाहीये. तर आपण एक काम करू, याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो की आपण अजून काय करू शकतोय. म्हणजे एक फॅक्टर जर तुम्ही लक्षात ठेवला तर इथे तुमचा बराचसा वेळ वाचणार आहे. तो फॅक्टर कुठला मी तुम्हाला सांगतो समजून बघा. जर मला हे माहिती की प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स आहे, एचची व्हॅल्यू किती आहे फिक्स, जी व्हॅल्यू किती असते 6.626 इंटू 10⁻34. आफ्टर दॅट व्हेलोसिटी ऑफ लाईट पण फिक्स आहे 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. मला सांगा हे कधी बदलणार आहे का, या व्हॅल्यू कधी बदलतील का नाही. यांचे कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेत. यांची कॅल्क्युलेशन करून तुम्ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवली जी नियर अबाउट व्हॅल्यू आहे, अँड दॅट व्हॅल्यू इज 2 इंटू 10⁻25. मग तुम्ही हा जर फॅक्टर लक्षात ठेवला, कारण हे आन्सर कोणाचं आहे, एच आणि सीचं आहे. मग तुम्हाला वेळवरती फक्त काय करायचं आहे, लॅम्बडाचीच व्हॅल्यू फक्त पुट करायची असेल. मग हा जर फॅक्टर तुम्ही लक्षात ठेवला तर आपलं बरंचसं कॅल्क्युलेशनचा वेळ वाचेल. इट्स अप टू यू. फाईन. चल जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलाय, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स. ऍक्च्युली हर्ट्समध्ये आन्सर दिलाय. ऑफ ऑरेंज कलर लाईट हॅव्हिंग वेवलेंथ. तुम्हाला ऑरेंज कलरच्या लाईटची वेवलेंथ प्रोव्हाइड केली. वेवलेंथ तुम्हाला दिली आहे 600 नॅनोमीटर, आणि तुम्हाला काय काढायची, फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे न्यू काढायचं आहे. आता व्हेलोसिटी ऑफ लाईट पण तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केली आहे, ते आता मी लिहित नाही, 3 इंटू 10⁸. या तिघांमध्ये सिम्पल एक रिलेशन काय होतं रे सर, न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा, बस एवढंच रिलेशन होतं. सो सी ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁸ अपॉन न्यूची व्हॅल्यू आपण घेणार 600 नॅनोमीटरचं आपल्याला काय करायचं आहे, मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर 10⁻⁹ पुन्हा करणार आपण नॅनोमीटरचं मीटरमध्ये करावंच लागतं आपल्याला ते. सो आफ्टर कॅल्क्युलेशन जर आपण हे ॲक्च्युली सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर येणार आहे 5 इंटू 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻, मायनस नाही सॉरी, ते प्लस होईल 14. 5 इंटू 10⁻14. फाईन. आता तुम्ही फक्त याचा विचार करू नका, तर डेसिमल पॉईंट सगळं शिफ्ट करून आपल्याला आन्सर आलाय 5 इंटू 10⁻14. समजतो हा क्वेश्चन, खूप साध्या लेवलचा क्वेश्चन होता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण आता. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स ऑफ ग्रीन लाईट. मला हे सांगा क्वेश्चन फक्त बदललाय, आय थिंक मी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे का, पुन्हा तोच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे की सर आपण न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. आता तुम्ही माझ्या समोर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा की कसं सॉल्व्ह करणार. तुम्हाला सी प्रोव्हाइड केलाय, सो आहे त्या व्हॅल्यू तुम्हाला यूज करायची आहे 3 इंटू 10⁸ अपॉन वेवलेंथ तुम्हाला प्रोव्हाइड केली 540 इंटू 10⁻⁹ कराल, आणि हे कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला एक्सपेक्ट आन्सर आहे 5.55 इंटू 10⁻, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. फाईन. जमतोय का बघा, इझी टाईपचे क्वेश्चन्स आहेत. एक 2 मिनिटं मी फक्त पॉज करतोय. पॉज करतो इन द सेन्स व्हिडिओ चालूच राहणार आहे, मी पण समोरच असणार आहे. तुम्ही फक्त 2 मिनिटं व्हिडिओ थोडंसं पुढे घेऊन टाकाल. ठीक आहे, पुढचं मी टॉपिक घेईल तुमचा. हे फक्त स्लाइड ओपन करून ठेवले, 2 मिनिटं ब्रेक होतो. ऍक्च्युली थ्रोट पेन होते म्हणून मी थोडंसं थांबतो आहे. चला करूया, थोडंसं रेस्ट केल्याने थोडंसं रिलीफ मिळतं. बघा एक एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन जसेच आपण डेटाबेस डिस्कस करू.
पॅरामीटर्स ऑफ ब्ल्यू अँड रेड लाईट आर 400 नॅनोमीटर. तुम्हाला ब्ल्यू लाईटची तुम्हाला दिली आहे वेवलेंथ अँड 750 नॅनोमीटर रिस्पेक्टिव्हली, आणि तुम्हाला रेड लाईटची पण प्रोव्हाइड केली आहे वेवलेंथ. मी तसं मेन्शन करतो, वेवलेंथ ऑफ रेड लाईट अँड दिस इज वेवलेंथ ऑफ ब्ल्यू लाईट. राईट, दोघांच्या वेवलेंथ प्रोव्हाइड केल्या. विच ऑफ द टू इज ऑफ हाय एनर्जी. बघा आता असा पण क्वेश्चन सीडला विचारला गेलाय, फक्त आपण तो 25 मध्ये नाही विचारलाय, पण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन सापडेल. विच ऑफ द टू इज ऑफ हाय एनर्जी, कोणाची एनर्जी जास्त असेल. मला एक सांगा, एनर्जी काढण्याचा आपला फॉर्म्युला काय असतो, E इज इक्वल टू एच न्यू, आणि एक रिलेशन होतं फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ मधलं, सर न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅमडा. आता मला एक सांगा, लॅमडा जितका शॉर्ट असेल, लॅमडा जितका शॉर्ट असेल, लॅमडाची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी वाढणार, बरोबर, आणि जितकी फ्रिक्वेन्सी वाढणार तेवढी एनर्जी पण वाढणार. म्हणजे मला एक सांगा, कोणाची एनर्जी जास्त आहे, कोणाची एनर्जी कमी आहे, हा क्वेश्चन पण सॉल्व्ह झाला पाहिजे. तर एनर्जी जास्त कधी असते, इन शॉर्ट एकदम सिंपल आहे, जेव्हा वेवलेंथ कमी असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की शॉर्टर द वेवलेंथ, लार्जर इज द फ्रिक्वेन्सी, लार्जर इज द फ्रिक्वेन्सी, हायर इज द एनर्जी. मला हे सांगा, रेड लाईटची जी एनर्जी असेल ती ऑब्व्हियसली कमी होणार. रेड लाईटची एनर्जी का कमी झाली, कारण रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे. वेवलेंथ जास्त तर फ्रिक्वेन्सी कमी, सॉरी, वेवलेंथ कमी तर फ्रिक्वेन्सी जास्त, आणि फ्रिक्वेन्सी जास्त तर एनर्जी जास्त, आणि हेच रेड लाईटच्या बाबतीत ऑपोजिट होत आहे. म्हणजे आपण ते ब्ल्यू लाईटसाठी बोलू शकतो आहे. फाईन, थोडंसं तुम्हीच या रिलेशनचा वापर करा आणि क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करता आले पाहिजे, ना की तुम्ही कुठल्या व्हॅल्यूच्या मागे लागलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की हे दोन रिलेशन लक्षात घ्या. वेवलेंथ जितकी कमी, जसं की बघा ब्ल्यू लाईटची वेवलेंथ कमी आहे, ब्ल्यू लाईटची वेवलेंथ कमी म्हणजे ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त, आणि ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे ब्ल्यू लाईटची एनर्जी सुद्धा जास्त. सो ब्ल्यू लाईटची एनर्जी आपल्याला कशी सापडली बघा, हाय सापडली. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी टाकले जातात, जे तुम्ही इझिली सॉल्व्ह केले पाहिजे. फाईन, आता हायड्रोजन स्पेक्ट्रमचा बघा त्यांनी काय केलं माहिती का, हा हा डायग्राम, हा चार्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपल्यासाठी कामाचं एवढंच आहे. बट याचं याचं थेरी कशी आहे रे, की समजा आपण एखाद्या वेसलमध्ये हायड्रोजन गॅस घेतलाय, एखाद्या वेसलमध्ये आपण काय घेतला, हायड्रोजन गॅस, आणि त्या हायड्रोजन गॅसला आपण काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड केली. तर हायड्रोजनचे जे मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे हायड्रोजनचं एक्सायटेशन होतंय, एनर्जी भेटल्यामुळे इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतंय, आणि इलेक्ट्रॉन एक्साइट झाल्यानंतर जेव्हा तो पुन्हा डी एक्साइट होतो, तर डी एक्साइट झाल्यानंतर या हायड्रोजनमधून काही रेडिएशन्स बाहेर पडतात. ते रेडिएशन जेव्हा तुम्ही प्रिझम मधून पास करतात तर तुम्हाला डिफरंट टाईपचे काय मिळतात, लाईन्स मिळतात, कलरफुल लाईन्स मिळतात. असा असा एक्सपेरिमेंट तुम्हाला पण तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असेल की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स मिळतात, ज्याला तुम्ही असं VIBGYOR असं पण बोलतात, विबग्योर, येस ऑर नो. तर हे लाईट्स तुम्हाला मिळतात, आणि या लाईट्सचा किंवा या विबग्योरचा स्टडी केला गेला तर वेगवेगळ्या स्पेक्ट्रल लाईन्स मिळतात. तर त्यालाच काय म्हणतात, लाईन इमिशन स्पेक्ट्रम. मी तुम्हाला हा कुठलाही एक्सपेरिमेंट रीड करा असं सीटला सजेस्ट करत नाहीये, बट लाईन इमिशन स्पेक्ट्रमचा मिनिंग काय आहे त्याचा तुम्हाला मी अर्थ सांगितला फक्त. आणि हा स्पेक्ट्रम कोणाचा बघितला गेला, हायड्रोजनचा. आता तो एक्सपेरिमेंटल पार्ट आपल्याला एक्झामसाठी नाही कामाचा. मग तो स्पेक्ट्रल किंवा तो स्पेक्ट्रा कसा रेकॉर्ड केला, वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळे स्पेक्ट्रम रेकॉर्ड केले, वेगवेगळ्या रिजनमध्ये रेकॉर्ड केले. जसे की सायंटिस्ट कुठले कुठले होते, लिमन, बाल्मर, पास्टन, ब्रॅकेट, पीफंड. कुठल्या सायंटिस्टने कुठल्या रिजनमध्ये स्पेक्ट्रम रेकॉर्ड केला, ते पण क्वेश्चन सीईटीसाठी महत्त्वाचे आहे. या टेबलपर्यंत मी पुन्हा येणारच आहे, बट फक्त स्पेक्ट्रल रिजन मी तुम्हाला सांगतोय कुठले कुठले असतात. आणि अशा वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे स्पेक्ट्रम रेकॉर्ड केले गेले. त्याला आपण सिरीज असं पण बोलू शकतोय. जेव्हा हायर टू लोअर इलेक्ट्रॉन पोहोचतात, हायर टू लोअर पोहोचत असताना काहीतरी रेडिएशन इमिट होतात, तर त्या वेगवेगळ्या सिरीज कुठल्या असतात, नंबर 1 लिमन सिरीज, नंबर 2 बाल्मर सिरीज, नंबर 3 पास्टन सिरीज, नंबर 4 ब्रॅकेट सिरीज, नंबर 5 पीफंड सिरीज. सध्या आपल्याला 4 सिरीजची गरज आहे. तर लिमन सिरीजसाठी N1 ची व्हॅल्यू नेहमी असते 1, बाल्मर सिरीजसाठी N1 ची व्हॅल्यू नेहमी असते 2, पास्टन N1 इज इक्वल टू 3, ब्रॅकेट N1 इज इक्वल टू 4, पीफंड N1 इज इक्वल टू 5. आता या झाल्या सगळ्यांच्या N1 व्हॅल्यूज, आणि यांच्या तुम्हाला जर N2 व्हॅल्यू विचारल्या तर लक्षात घ्या, लिमनचा N1 ची व्हॅल्यू 1 असते, लिमनचा N1 ची व्हॅल्यू 1 असते,
आणि N2 च्या व्हॅल्यू काही पण असेल, जसं की N2 ची व्हॅल्यू 2 पण चालेल, 3 पण चालणार आहे, 4 पण चालतंय, 5 पण चालतंय किंवा इन्फिनिटी सुद्धा चालणार आहे, आपल्याला इन्फिनिटी सुद्धा चालणार आहे. सिमिलरली बार्मरचे आपण बघितलं की जर बार्मरसाठी N1 ची व्हॅल्यू फिक्स आहे 2 आहे, बट N2 च्या व्हॅल्यू काय काय असू शकतात. N2 हा 3 असणार आहे, 4 पण असणार आहे, 5 पण असेल, 6 पण असेल, इन्फिनिटी चालणार आहे. सिमिलरली पाषाणची N1 ची व्हॅल्यू 3 असते, तर N2 ची व्हॅल्यू 4, 5, 6, 7 एक्सेट्रा काही पण असते. ब्रॅकेट सिरीजसाठी सेम. मग प्रत्येक सिरीजचा N1 N2 तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर ते सगळं कॉम्बिनेशन मी तुम्हाला इथे दिलं आहे की लिमन सिरीजसाठी N1 ची व्हॅल्यू मिनिमम 1 आहे, तर N2 च्या पॉसिबल व्हॅल्यूज कुठल्या असतात असे पण क्वेश्चन सीटला विचारले. बाल्मर सिरीजसाठी N2 च्या व्हॅल्यू कुठल्या कुठल्या चालतील, कुठल्या नाही चालणार असे क्वेश्चन्स आहेत. तर या सिरीज त्यांच्या N1 N2 व्हॅल्यूज आणि त्यांचं स्पेक्ट्रल रिजन, तर हा टेबल सीईटी साठी महत्वाचा आहे. त्यानंतर या N1 आणि N2 च्या व्हॅल्यूचा यूज आपण कसा करतो, तर बघा समजा तुम्हाला हायड्रोजन स्पेक्ट्रम दिलाय आणि हायड्रोजन स्पेक्ट्रमचा काही डेटा दिलाय, जसं की तुम्हाला सिरीजचं नाव सांगितलेलं असतं, त्या सिरीजचा N1 N2 दिलेला असतो आणि N1 N2 दिल्यानंतर तुम्हाला न्यू बार काढायचा असतो. तुम्हाला काय काढायचं इथे, न्यू बार काढायचा, हा न्यू बार काढायचा असतो इथे. ठीक आहे. मग न्यू बार काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करून दिलाय. न्यू बार इज इक्वल टू RH इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर पर सेंटीमीटर. यातला न्यू बार म्हणजे काय की तुम्हाला ते वेव्ह नंबर काढता येतो. वेव्ह नंबर आपण शोधू शकतोय. वेव्ह नंबर न्यू बार इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये N1 N2 तुम्हाला समजले आता. याच्यातला RH म्हणजे काय असतो, RH म्हणजे काय असतो रे, रेडबर्ग कॉन्स्टंट. आणि त्या रेडबर्ग कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू फिक्स असते 109677, किंवा तुला तुम्ही शॉर्टकट पण यूज करू शकता फाईन मीटरमध्ये. त्यानंतर N1 N2 तुम्हाला माहिती आहे. N1 म्हणजे काय, लो एनर्जी लेवल, आणि N2 म्हणजे काय असतं, हाय एनर्जी लेवल. लक्षात ठेवा, लो आणि हाय बेसिक आहे, सिंपल आहे. तर आता या सगळ्या डेटाचा यूज आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. थोडासा पुन्हा ब्रेक घेतोय, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. हाय पेन असल्यामुळे मी पुन्हा ब्रेक घेतोय. ठीक आहे, थोडासा ब्रेक घेऊया. तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा 1-2 मिनिटात थोडंसं फॉरवर्ड करून बघून घ्याल. चल कंटिन्यू करूया. अगेन सॉरी फॉर दिस. काय करणार नाही का, पेन खूप होतोय मला. हा डेटा बघाल, सिरीज लक्षात ठेवाल, फॉर्म्युला लक्षात ठेवाल. N1 N2 व्हॅल्यू मोस्टली त्यांनी दिलेली असते. रिजनवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे, जाऊया पुढच्या स्लाइडला. बोहर्स थेरीचं आपण डिस्कशन करू. खूप जास्त महत्वाची थेरी आहे, लक्षात घ्या. बोहर्सचे हे थेरोटिकलवरती क्वेश्चन नाहीत कधी, बट बोहरचे जे पुढचे आहे ना, रेडियस वगैरे असेल, एनर्जी असेल, तर त्यात भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पण आपण सगळेच पॉईंट डिस्कस करू. बघा पहिला पॉईंट मी काय सांगतोय रिगार्डिंग बोहर्स. फाईन. ऑर्बिट्स आर अरेंज्ड अराउंड द न्यूक्लियस इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. साधी गोष्ट आहे. इथे न्यूक्लियस आहे, फर्स्ट एनर्जी लेवल, सेकंड एनर्जी लेवल, थर्ड एनर्जी लेवल असं आपण दाखवतोय. तर जितक्या न्यूक्लियसच्या जवळ असेल त्याची एनर्जी कमी असते, आणि तुम्ही न्यूक्लियस पासून जितकं दूर दूर जाणार तसं त्याची एनर्जी वाढत जाते. सिंपल आहे, एकदम बेसिक आहे. कधी थेरोटिकल स्टेटमेंटवरती क्वेश्चन आला तर विसरलं नाही पाहिजे. ठीक आहे. ऑर्बिट हे असेच अरेंज केलेले असतात इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. ज्याची एनर्जी कमी आहे ते न्यूक्लियसच्या क्लोज आहे. न्यूक्लियस पासून मी जसं दूर दूर जाणार तर ऑर्बिटची एनर्जी वाढत जाणार. पॉईंट नंबर 2, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट डज नॉट चेंज विथ द टाइम. समजा या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि हा इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली रिव्हॉल्व करतोय, आणि तो कितीही वेळ रिव्हॉल्व केला
तरी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज नाही होत. ठीक आहे. बट इलेक्ट्रॉनला आपण एनर्जी देऊ शकतो आहे किंवा इलेक्ट्रॉनली मधली एनर्जी आपण रिमूव्ह पण करू शकतोय. मग आपण जर इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढवली तर त्या ऑर्बिटमध्ये नाही थांबत, तो एनर्जी ऍब्सॉर्ब करून लगेच लोअर टू हायर मध्ये काय होतो, शिफ्ट होऊन जातो. किंवा त्याच्यामधली एनर्जी आपण जर रिमूव्ह करून घेतली तर पुन्हा हायर मधून कुठे येतो, लोअर मध्ये. म्हणजे तो ऑर्बिट चेंज करू शकतोय बट स्वतःहून नाही करणार. त्याला एक तर एनर्जी दिली पाहिजे किंवा एनर्जी रिमूव्ह केली पाहिजे. ठीक आहे. सो आता इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व करत असतो, समजा इथे इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली असं फिरतोय, तर त्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम कसं काढायचं असतं. इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटमचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इन द सेन्स अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय रे, अँग्युलर मोमेंटमच्या आधी कॉन्सेप्ट समजून घ्या. मला सांगा, इलेक्ट्रॉनला मास आहे, त्या इलेक्ट्रॉनला काहीतरी व्हेलोसिटी आहे, तो इलेक्ट्रॉन एका पाथमध्ये फिरतोय म्हणजे त्याला काहीतरी रेडियस पण आहे. तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन, त्यालाच काय म्हटलं आता, अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम कसं काढायचं हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. बघा, अरे तो फॉर्म्युला कुठे, हा इथे दाखवला बघा. अँग्युलर मोमेंटम काढण्याचा फॉर्म्युला काय, NH/2π. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू NH/2π. त्यातला एन म्हणजे काय, ऑर्बिटचा नंबर, की इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतोय, हा एन झाला. एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट अपॉन 2π, ते तर दोघंही कॉन्स्टंटच आहे. फाईन. सो मग तुम्हाला कधी कधी अँग्युलर मोमेंटम काढायला विचारलं जातं, की जर 25च्या पेपरला विचारला गेला तो आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. हा एक पॉईंट डिस्कस झाला. वरचा पॉईंट काय, फ्रिक्वेन्सीचा. जर इलेक्ट्रॉन काहीतरी रेडिएशन ऍब्सॉर्ब करतोय तर त्या रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी असते ती कशी काढायची असते, यावरती पण क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतोय. 25ला नाही आलाय पण 23-24च्या पेपरमध्ये तुम्हाला सापडू शकतोय. पुन्हा एकदा सांगतो की आपण काय समजून घेतोय. इलेक्ट्रॉन जेव्हा काही एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय ना, तर एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल किंवा एनर्जी रिलीज करत असेल तर त्या एनर्जीला काही ना काही फ्रिक्वेन्सी आहे ना की नाही. फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन आयदर ती ऍब्सॉर्ब झाली असेल किंवा इव्हॉल्व झाली असेल, ती कशी काढायची असते. सो न्यू इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. डेल्टा ई म्हणजे काय, दोन एनर्जी लेवल मधला डिफरन्स आहे. E2 मायनस E1 आपण घेतोय. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू फिक्स असते. ठीक आहे. सो हा पण फॉर्म्युला वापरला जाऊ शकतोय. हा बोर्स थ्री हा खूप फेमस टॉपिक आहे सीईटीचा, ज्यातून नेहमी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. चला, पुढच्या साईडकडे जाऊ. हे खूप महत्वाचं आहे. एनर्जी ऑफ स्टेशनरी स्टेट म्हणजे बघा, समजा एखादा इलेक्ट्रॉन एका स्टेशनरी स्टेटमध्ये म्हणजे एखाद्या ऑर्बिटमध्ये काय करतोय, रिव्हॉल्व करतोय, आणि त्याची न्यूक्लियस पासूनचं जे डिस्टन्स आहे म्हणजे हे रेडियस तुम्हाला काढायचं असेल तर रेडियस काढण्याचा बोर सायंटिस्टने एक फॉर्म्युला दिलाय. रेडियस इज इक्वल टू एन स्क्वेअर इंटू 52.9. आता 52.9 एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे, कधी कधी आपण त्याला एनोड सुद्धा बोलतो. ठीक आहे. सो त्या एनोडची व्हॅल्यूज किती असते, 52.9. हा एक पहिला फॉर्म्युला झाला रेडियसचा. दुसरा एनर्जीवाला, समजा इलेक्ट्रॉन कुठे पण फिरत असेल, आयदर तो इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये असेल किंवा दुसऱ्या शेलमध्ये असेल किंवा कुठल्या पण शेलमध्ये असेल, त्या इलेक्ट्रॉनची जर मला एनर्जी काढायची, सपोज इलेक्ट्रॉन मी सांगला का इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्व इन द सेकंड एनर्जी लेवल, देन व्हॉट इज इट्स एनर्जी. तर एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची नाही, त्या पाथची, त्या स्टेशनरी पाथची जी एनर्जी आहे ती आपण कशी काढू शकतोय. आपल्याला फक्त एवढं कळलं पाहिजे की तुम्ही कुठल्या स्टेशनरी स्टेट बद्दल बोलताय. ठीक आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं, आधी आपण फॉर्म्युला समजून घेऊ, आपण मग त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करू, की एनर्जी ऑफ nth स्टेशनरी स्टेट इज इक्वल टू मायनस RH इंटू 1/n². आता हा जो RH आहे तो रेडबर्ग कॉन्स्टंट आहे, ज्याची व्हॅल्यू फिक्स असते. एन म्हणजे काय आहे, की तो कुठल्या स्टेशनरी स्टेटवरचा क्वेश्चन आहे, मग तो एन आपल्याला इथे दिलेला असतो. मग तुम्हाला फक्त या एनची व्हॅल्यू पुट करायची, लगेच तुम्हाला इमिजिएटली काय भेटते, एनर्जी मिळते. बट आता इथे एक डिफिकल्टी अशी पण आहे की समजा तुम्हाला हायड्रोजनच्या बाबतीत क्वेश्चन विचारला गेला असेल, तुम्हाला इथे 1 टाकायचा आहे, मग मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की तुम्ही हा फॉर्म्युला फॉलो नका करू, कारण जर स्पेसिस चेंज झाला तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. म्हणून हा फॉर्म्युला अजिबात रिकमेंड केला जाणार, जरी हा फॉर्म्युला करेक्ट आहे. बट दिस फॉर्म्युला इज ओनली फॉर हायड्रोजन. बट जर हायड्रोजनच्या पलीकडे काही स्पेसिस विचारले गेले तर हा फॉर्म्युला वापरून तुमचा आन्सर सॉल्व्ह होणार नाहीये. मग त्यासाठी मी तुम्हाला एक अजून एक फॉर्म्युला देतोय की हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे, लाईक हेलियम प्लस, लिथियम 2+, बेरिलियम 2+. आता क्वेश्चन असा आहे की सर हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे काय सर, कारण सीटला आता 25ला हा पण एक क्वेश्चन विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हायड्रोजन लाईक स्पेसिस किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज हायड्रोजन लाईक स्पेसिस. तर अशा क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. बघा, हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे काय, आधी माझ्या एक क्वेश्चनचा आन्सर द्या. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. हायड्रोजनकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात, 1च असतात.
आता हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, तर यांना असे कुठले स्पेसेस आहेत ज्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो? ज्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन सापडतो त्या स्पेसिसला आपण काय बोललो पाहिजे? हायड्रोजन लाईक स्पेसिस. फाईन. आता जर मी हेलियम प्लस सॉल्व्ह केला, हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 2. जर मी हेलियम प्लस मेन्शन केला असेल तर त्यातला एक इलेक्ट्रॉन तुम्हाला कमी करावा लागेल, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण 2च आहे. बट हेलियमचं जेव्हा हेलियम प्लस होतं तेव्हा त्यातला एक इलेक्ट्रॉन लॉस होतो. त्यातला एक इलेक्ट्रॉन जर कमी केला तर त्या हेलियम प्लसकडे तुम्हाला किती इलेक्ट्रॉन सापडतो? एकच इलेक्ट्रॉन सापडतो. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, पण तुम्ही लिथियम 2 प्लस बोलताय की नाही, याचा अर्थ त्यातले 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. ॲटॉमिक नंबर 3 होता, त्यातले तुम्ही 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, तो उरला फक्त काय? एकच इलेक्ट्रॉन. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, त्याच्यावरती प्लस चार्ज आहे 3, म्हणजे त्याने 3 इलेक्ट्रॉन लॉस केले, उरले किती इलेक्ट्रॉन? एकच इलेक्ट्रॉन. मला सांगा, हेलियम प्लस, लिथियम 2 प्लस, बेरिलियम 3 प्लस या सगळ्यांकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि हायड्रोजनकडे सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ या तिघांनाही आपण काय म्हणू शकतो? हायड्रोजन लाईक स्पेसिस. ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग इज हायड्रोजन लाईक स्पेसिस असा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे 1 1 1 किंवा हे तिघ स्पेसिस आहे. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला मॉडिफाय करून देतो. जो मागचा फॉर्म्युला होता ना, तो फॉर्म्युला इथं जो 1 होता ना, त्या 1ला आता मी रिप्लेस करणार आणि 1ला रिप्लेस करून मी ते काय टाकणार? झेड टाकणार. ओके. डिअर स्टुडंट, तुम्हाला जर हे व्हिडिओ खूप स्लो वाटत असेल तर थोडं 1x इन्क्रीज करून 1.25 करा किंवा 1.5 करा. कारण होतं काय की मला बोलताना थोडा डिफिकल्टीज फेस करतोय, म्हणून मी थोडं हळूहळू बोलतोय, पॉज घेऊन बोलतोय, खूप स्लो बोलतोय, थोडं एनर्जी कमी सांगतोय, जस्ट बिकॉज ऑफ थ्रोट इन्फेक्शन. फाईन. या तिघांना आपण हायड्रोजन लाईक स्पेसिस बोलतो हे तुम्हाला कळलं, आणि का बोलतो हे पण तुम्हाला कळलंय. आता तुम्हाला या तिघांपैकीच शक्यतो एकावरती क्वेश्चन तयार केला जातो. तर एनर्जी कशी काढायची? आता एखाद्या स्टेशनरी स्टेटची एनर्जी कशी काढायची? अगेन फॉर्म्युला इज सेम, -2.18 इंटू 10⁻18 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. झेड म्हणजे काय असणार आहे? या केसमध्ये ॲटॉमिक नंबर. जो ॲटॉमिक नंबर तुम्हाला हायड्रोजनचा तो ऑब्व्हियसली 1च असणार आहे, हेलियमचा तुम्हाला यूज करायचा आहे 2, लिथियमचा यूज करायचा आहे 3 आणि बेरिलियमचा यूज करायचा आहे 4. या झेड व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. त्यानंतर एन. एन म्हणजे काय की तो कुठल्या शेल बद्दल क्वेश्चन विचारला आहे, कुठल्या ऑर्बिटचा क्वेश्चन आहे, तर ऑर्बिट आपल्याला तेच सांगणार आहे, आपल्याला विचार करायची गरज नाही. एन मे बी 1, एन मे बी 2, 3, 4, 5 काय पण असेल. ठीक आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही काय करतात? एनर्जी काढतात. त्यानंतर रेडियस कशी काढायची? या स्पेसिससाठी तुम्हाला रेडियस काढायची असेल तर फॉर्म्युला मी तुम्हाला पुन्हा मॉडिफाय करून दिलाय. रेडियस काढण्याचा आपण जर आधीचा फॉर्म्युला बघितला, हा फॉर्म्युला की एन स्क्वेअर इंटू 52.9, आणि तुम्ही हा फॉर्म्युला बघा, एन स्क्वेअर इंटू 52.9 असे, फक्त मी झेडने काय करतोय? डिवाइड करतोय. तर या केसमध्ये प्रत्येकाचा झेड फिक्स आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला फक्त झेडने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. या दोन फॉर्म्युलाचा यूज करून भरपूर सारे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. बोहर सिरीजचे काही लिमिटेशन्स आहे, हे लिमिटेशन झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेईल आणि ब्रेक झाल्यानंतर मग पुन्हा आपण PYQ सॉल्व्ह करू. लिमिटेशन काय बघा? Bohr's theory is not able to explain the spectrum of atoms other than hydrogen. कारण बोहर्स थेरीने फक्त स्पेक्ट्रम कोणाचा एक्सप्लेन केला होता? हायड्रोजनचा. बट हायड्रोजन लाईक स्पेसिससाठी त्याचा स्पेक्ट्रम काम करत नव्हता, किंवा दुसऱ्या कुठल्या मॉलिक्युलसाठी त्यांना त्या स्पेक्ट्रमचं आन्सर देता आले नाही. मग दिस बोहर्स theory is applicable only for hydrogen. It is not applicable for another species. Like, yeah, Bohr's theory unable to explain the splitting of spectral line in the presence of electric field and magnetic field. ह्या ज्या लाईन्स होत्या ना, स्पेक्ट्रल लाईन, ह्या स्पेक्ट्रल लाईन काय व्हायच्या? अशा स्प्लिट व्हायच्या जर आपण तिथे इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर. या लाईन स्प्लिट का होत आहे? तर या क्वेश्चनचा आन्सर बोरकडे नव्हतं. मग यावरती एक क्वेश्चन तयार होतो की एक कॉन्सेप्ट आहे, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यावरती स्प्लिटिंग झालंय, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यावरती सुद्धा स्प्लिटिंग झालंय. या स्प्लिटिंगवरती क्वेश्चन काय असतो बघा, झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट असे दोन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, आणि यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, फक्त तो 25 ला नाही आलाय. झीमन इफेक्ट काय असतं? स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड ॲज झीमन इफेक्ट. अँड व्हॉट इज स्टार्क इफेक्ट? स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज स्टार्क इफेक्ट. तर ह्या दोन पॉईंटवरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि तिसरं फेल्युअर काय आहे
की बोहर्स थेरी फेल टू एक्सप्लेन द ॲबिलिटी ऑफ ॲटम्स टू फॉर्म अ मोलेक्यूल बाय केमिकल बॉन्ड. ॲटम्स एकत्र आल्यानंतर ते मॉलिक्यूल कसं काय तयार करताय किंवा का तयार करताय या क्वेश्चनचं आन्सर बोहर्स थेरीकडे नव्हतं. तर बोहर्स थेरीचे 3 इम्पॉर्टंट लिमिटेशन्स आहे आणि या तिघे लिमिटेशनवरती क्वेश्चन विचारले गेलेत, फक्त ते 25ला नाही विचारलेत. मग प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता क्वेश्चन्स चालू करण्याच्या आधी मी थोडासा ब्रेक घेतोय. चल आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं आपण चेक करू. क्वेश्चन त्यांनी असं सांगितलंय, कॅल्क्युलेट द लॉंगेस्ट वेवलेंथ इन हायड्रोजन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ लिमन सिरीज. मला सांगा लिमन सिरीज आहे. लिमन सिरीज म्हणजे पहिली सिरीज झाली. लिमन सिरीजसाठी N1 ची व्हॅल्यू नेहमी किती असते? 1 असते आणि N2 च्या व्हॅल्यू भरपूर सारे असतात, 2, 3, 4, 5 किती पण असतात. बट मला सांगा N2 च्या व्हॅल्यू 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी पण असू शकतात, बरोबर की नाही? पण तुम्हाला त्यांनी काय विचारलंय? लॉंगेस्ट वेवलेंथ काढायला विचारलंय. लॉंगेस्ट वेवलेंथ तेव्हाच काढली जाऊ शकते जेव्हा N2 ची व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल. मला सांगा लॉंगेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर N2 ची व्हॅल्यू सगळ्यात कमी कुठली असणार आहे? 2 असणार आहे. याचा तुम्हाला कंपल्सरी N2 किती वापरायचा आहे? 2 वापरायचा आहे. बट एक लक्षात ठेवा, जर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर त्यांनी शॉर्टेस्ट वेवलेंथ विचारली असती तर मी N2 ची व्हॅल्यू काय घेतली असती? इन्फिनिटी घेतली असती. मग असा क्वेश्चन फक्त ते चेंज करतात. कधी कधी लॉंगेस्ट विचारतात, कधी कधी शॉर्टेस्ट विचारतात. हा पॉईंट खूप महत्वाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला रेडबर्ग कॉन्स्टंट RH पण त्यांनी प्रोव्हाइड केला. RH व्हॅल्यू इज 109,677. फाईन. आता या फॉर्म्युलेचा आपल्याला यूज कसा करायचा आहे? आपल्याला वेवलेंथ काढायची, बरोबर? आपल्याला वेवलेंथ काढायची, वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा. बट आपल्याला लॅम्बडासाठी कुठला डायरेक्टली हा डेटा वापरू शकत नाही आपण. बट आपल्याला माहिती आहे की लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन न्यू बार. असं आपण आधी पण फॉर्म्युलामध्ये सांगितलं होतं की लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन न्यू बार. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करणार आहोत की आपण न्यू बार काढणार आणि न्यू बारचा आपला फॉर्म्युला जो आपण मागच्या साईडवरती घेतला होता, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. इज दॅट न्यू बार. सो हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे, इथला फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण आता क्वेश्चनला सॉल्व्हिंगला सुरुवात करू. बघा फॉर्म्युला आपण यूज करतोय न्यू बार इज इक्वल, इथे मी मेन्शन करतोय न्यू बार इज इक्वल टू RH इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर, बरोबर? आता फक्त आपण या व्हॅल्यूज पुट करणार. सो न्यू बार इज इक्वल टू RH व्हॅल्यू आहे 109,677 इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर. N1 ची व्हॅल्यू किती आहे? 1च आहे. 1चा स्क्वेअर 1च राहणार. मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. N2 ची व्हॅल्यू आपण किती घेणार? आपण घेणार 2 आणि 2चा स्क्वेअर किती होणार? 4. इथे आपण मेन्शन केलं. ठीक आहे. सो याला सिम्प्लिफाय केलं तर 109,677 इंटू 4 मायनस 1. हे सॉल्व्ह करायची गरज आहे का तुम्हाला? जमेल ना? 3/4 आपण लिहू शकतो डायरेक्टली. हे सिम्पल मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करून घ्याल. आणि हे जे आपल्याला भेटलंय हे न्यू बार भेटलंय. बट आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. तर सांगा मी ही न्यू बारची आहे ती व्हॅल्यू वरच्या फॉर्ममध्ये पुट केली तर पुढचं स्टेप कसं येईल बघा. लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन 109,677 इंटू 3/4. सो लॅम्बडा इज इक्वल टू 4 अपॉन 109,677 इंटू 3. आता फक्त हे कॅल्क्युलेशन्स आपण केअरफुली केले. तर मी हा सॉल्व्ह करून बघितलेला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचं आन्सर मला आय थिंक 1.216 आपल्याला भेटलं होतं आन्सर. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1.216 इंटू 10⁻⁻5. सो गो विथ ऑप्शन बी. ठीक आहे. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. अशा टाईपचे क्वेश्चन पुढे पण येतील. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलाय. कॅल्क्युलेट द एनर्जी असोसिएटेड विथ द थर्ड ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. मला सांगा हेलियम प्लस मी तुम्हाला आधी सांगितलं. हेलियम प्लस हा कोण आहे? सर इट इज अ हायड्रोजन लाईक स्पेसिस. हायड्रोजन लाईक स्पेसिस का म्हणतो याला? कारण हायड्रोजन मध्ये सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आणि हेलियम प्लस मध्ये सुद्धा एकच इलेक्ट्रॉन आहे. दिस इज वन ऑफ द हायड्रोजन लाईक स्पेसिस. मला सांगा हेलियमचा ॲटॉमिक नंबर Z किती असतो? 2 असतो. आता या डेटाचा आपल्याला यूज कसा करायचा बघा. ॲटॉमिक नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलाय आणि तुम्हाला विचारलंय की एनर्जी काढायची आहे. एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होता की एनर्जी ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू मायनस 2.18 इंटू 10⁻⁻18 Z स्क्वेअर अपॉन N स्क्वेअर. एवढं आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे.
आता मला सांगा, झेड तर आपल्याला माहिती आहे की झेडची व्हॅल्यू आपण 2 यूज करतोय. एन कसं काय डिसाईड करायचा? एन त्यांनी सांगितलेला असतो बघा, थर्ड ऑर्बिट म्हटले. थर्ड ऑर्बिट म्हटले म्हणजे एनची व्हॅल्यू आपण 3 पुट करणार आणि सॉल्व्ह करणार. सो दॅट इज इक्वल टू मायनस 2.18 इंटू 10⁻18 इंटू झेड स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर 4 अपॉन एन स्क्वेअर 3 आहे, 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे. आता हे थोडं सिम्प्लिफाय केलं. या तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही करा, बट आफ्टर डुईंग कॅल्क्युलेशन माझा आन्सर मला मिळालं तर -9.6 इंटू 10⁻18. फाईन. सो गो विथ -9.6 दॅट इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन्स आहे हे तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की हे टीचरने सॉल्व्ह करून दिले पाहिजे. ठीक आहे. तुमच्या काही दिवसावरती सीईटीची एक्झाम आली तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन स्वतः केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हायड्रोजन लाईक स्पेसिस? बघा मी तुम्हाला बोललो होतो की हा क्वेश्चन सीईटी 25 ला विचारला गेला. हायड्रोजन लाईक स्पेसिस वरती क्वेश्चन कसा आहे की हायड्रोजन लाईक स्पेसिस ओळखायचं कसं? असं मला एक बघा सिंपल एक कॉन्सेप्ट सांगतो. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? एकच असतात. मग हायड्रोजन लाईक स्पेसिस कोणाला बोलतात? ज्या स्पेसिसमध्ये तुम्हाला एकच इलेक्ट्रॉन सापडतो. जसं की आपण ऑप्शन ए सॉल्व्ह करू. ऑप्शन ए तुम्हाला दिला आहे लिथियम 2+. आणि सांगा लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 3 असतो. आणि त्याचा 2+चा अर्थ काय की त्याने 2 इलेक्ट्रॉन लूज केले आहेत. मग लिथियमनेच 2 इलेक्ट्रॉन लूज केले असतील तर त्याच्याकडे शिल्लक असलेले इलेक्ट्रॉन फक्त किती असणार आहे? एकच असणार आहे. याचा अर्थ लिथियम 2+ला मी हायड्रोनिक स्पेसिस म्हणू शकतो आहे. म्हणजे ऑप्शन ए आपल्याला चालणार नाही. ऑप्शन बी आपण सॉल्व्ह करू. बेरिलियम 3+. आता बघा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 4. आणि हा 3+ तुम्हाला सांगतो की सर ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन लॉस झालेत. 4 मधून 3 इलेक्ट्रॉन लॉस झाले असतील तर इलेक्ट्रॉन शिल्लक किती आहेत? फक्त एकच इलेक्ट्रॉन. अगेन दिस इज हायड्रोजन लाईक स्पेसिस. तिसरा ऑप्शन म्हणून सॉल्व्ह करू. लिथियम प्लस. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे आणि ते एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. मग आफ्टर लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन शिल्लक आहे? 2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. मला सांगा याला मी हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणू शकतोय का? आता नाही म्हणू शकत. सो गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. What is the numerical value of angular momentum of an electron in first orbit of an atom? कुठला ॲटम दिला तुम्हाला? हायड्रोजन ॲटम. पण सांगा हायड्रोजन ॲटमच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे ना त्या इलेक्ट्रॉन तुम्हाला काय काढायचं आहे? अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. मला सांगा अँग्युलर मोमेंटमचा एक मी फॉर्म्युला तुम्हाला काय सांगितला? अँग्युलर मोमेंटम MVR इज इक्वल टू NH/2π. बस फक्त तुम्हाला NH/2π सॉल्व्ह करायचं आहे. एन म्हणजे काय असतं रे? एन म्हणजे ऑर्बिटचा नंबर. कुठल्या ऑर्बिट बद्दल ते बोलत आहे? सर दे आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट ऑर्बिट. म्हणजे एनची व्हॅल्यू मी घेणार 1 मल्टिप्लाय बाय एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट जो आपल्याला प्रोव्हाइड केला आहे 6.626 इंटू 10⁻34 अपॉन पाय कॉन्स्टंट आहे 3.14. फाईन. सो वन्स यू डू दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट द आन्सर 1.0 समथिंग 1.05. ठीक आहे. सो गो विथ ऑप्शन ए. सिंपल फॉर्म्युला होता. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द एनर्जी असोसिएटेड विथ सेकंड ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. सेम टाईपचा क्वेश्चन आला ना. तुम्हाला एनर्जी काढायची आहे आणि तो इलेक्ट्रॉन कशामध्ये रिव्हॉल्व करतोय? इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन सेकंड ऑर्बिट. तुम्ही त्याला एनची व्हॅल्यू आता चेंज केली. एन आता किती घेणार तुम्ही? सर एन इज इक्वल टू 2 घेणार. ठीक. बाकी रेस्ट ऑफ द पार्ट इज अगेन सेम. या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह कसं करणार बघा. सो हायड्रोजन लाईक स्पेसिस तर आहे तो. हेलियम कसा आहे? हायड्रोजन लाईक स्पेसिस. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 2. म्हणजे त्याची झेड व्हॅल्यू किती आहे? मी असं लिहितो झेड इज इक्वल टू 2. आता फॉर्म्युला आपला कुठला वापरणार? एनर्जी इज इक्वल टू -2.18 इंटू 10⁻18 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू -2.18 इंटू 10⁻18 इंटू झेड व्हॅल्यू 2 आहे, 2चा स्क्वेअर 4 झाला अपॉन एन स्क्वेअर. एनची व्हॅल्यू पण 2च आहे, त्याचा पण तुम्ही स्क्वेअर केला 4. सो 4 कॅन्सल. आन्सर इज -2.18 इंटू 10⁻18. सो गो विथ ऑप्शन. पुढील ऑप्शन ऑप्शन ए इज करेक्ट. -18 करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द शॉर्टेस्ट. आठवतं का आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये आपण लॉंगेस्ट वेवलेंथचं डिस्कशन केलं होतं. आता शॉर्टेस्ट वेवलेंथ विचारली. मी तुम्हाला काय सांगितलं? लॉंगेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर N2 व्हॅल्यू सगळ्यात कमी घ्यायची आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर N2 व्हॅल्यू सगळ्यात जास्त म्हणजे इन्फिनिटी घ्यायची असते, तरच तुम्हाला शॉर्टेस्ट वेवलेंथ मिळते. फाईन. सो आता नेहमीचा फॉर्म्युला काय आहे की तुम्हाला वेवलेंथ काढायची. वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन
न्यू बार असतं. मग वेवलेंथ काढण्यासाठी आधी मला न्यू बार शोधणं गरजेचं आहे. मग न्यू बारचा आपला फॉर्म्युला कुठला होता, पहिल्यासारखाच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो न्यू बार इज इक्वल टू आर एच इंटू 1/n1² मायनस 1/n2². ठीक आहे. आता n1 n2ची व्हॅल्यू डिसाईड कसे करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सिरीज कुठली दिली आहे, बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीजसाठी n1 व्हॅल्यू फिक्स असते जी असते 2, आणि बाल्मर सिरीजसाठी n2च्या पॉसिबल व्हॅल्यू काय असतात, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. मग तुम्हाला जर शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर n2 व्हॅल्यू सगळ्यात मोठी घेतली पाहिजे की जी इन्फिनिटी आहे. सो या केसमध्ये मी n2ची व्हॅल्यू काय वापरणार आहे, इन्फिनिटी वापरणार. मग न्यू बार काढू आपण. सो न्यू बार इज इक्वल टू आर एच किती आहे, 109,677 इंटू 1/n1² दॅट इज 4 मायनस 1 इन्फिनिटीचा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे. 1/∞² किती असणार आहे, 0 असणार आहे. सो न्यू बार इज इक्वल टू 109,677 इंटू फक्त उरलं काय आता 1/4. याने आपण डिवाइड करून घेतलं, आपला न्यू बार भेटणार. न्यू बार इज इक्वल टू 27419.25 हे आपल्याला भेटला न्यू बार. हाच न्यू बार तुम्ही आता इकडे वापरणार. सो दॅट इज इक्वल टू 1 किती आपला आन्सर आलाय 27419.25. आफ्टर डुईंग दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट द आन्सर 3.647. ठीक आहे. इथे आन्सर, आता मी ही क्वेश्चन आधी सॉल्व्ह केले म्हणून मला इथले आन्सर थोडेसे पाठ होऊन गेलेले आहेत, बट तुम्हाला हे स्वतः सॉल्व्ह करायचे. आन्सर तुम्हाला भेटणार 3.6 समथिंग, 3.6 समथिंग इंटू 10⁻⁻5. सो गो विथ ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. आता तुम्ही, मी इकडे क्वेश्चनकडे बघून मी आन्सर झालेत एकदा सॉल्व्ह करून झालेत म्हणून मला आठवतं की मी कुठला ऑप्शन टिक केला होता त्यावेळेस. मग मी त्यावेळेस तुम्हाला सांगतोय फक्त. ठीक आहे. तुम्हाला मात्र हे सॉल्व्ह करावंच लागणार आहे. राईट. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? अशा सेम टाईपचा जर क्वेश्चन आला तर तो मी स्किप करेल, तो तुम्हाला जमला पाहिजे क्वेश्चन, कारण सेम टाईपचा क्वेश्चन पुन्हा आपला त्यात वेळ जाणार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय दिला आहे, कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर. वेव्ह नंबर काढायचं म्हणजे काय काढायचं आहे, न्यू बार काढायचा आहे. कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम ऑर्बिट n is equal to 5 and that of n is equal to 1 फॉर हायड्रोजन ॲटम किंवा इन हायड्रोजन ॲटम. लक्षात घ्या, जो सगळ्यात मोठा नंबर असतो त्याला तुम्ही नेहमी काय घ्यायचं असतं, n2 घ्यायचं आहे, आणि शॉर्टेस्ट नंबर आहे त्या तुम्ही n1 घेणार. ठीक आहे. n1 दिला आहे, n2 दिला आहे, रेडबर्ग कॉन्स्टंट दिला आणि फक्त न्यू बार काढायचा आहे. पुन्हा सेम फॉर्म्युला. सो न्यू बार इज इक्वल टू 109,677 इंटू 1/n1² दॅट इज 1/1² दॅट इज 1 मायनस 1/n2². 5चा स्क्वेअर किती होणार, 25. सो 25 minus 1/25 आपण सॉल्व्ह केलं, 24/25. सो न्यू बार इज इक्वल टू 109,677 इंटू 24/25. Once we do this calculation, we will get the answer which is nearly 105 something. ठीक आहे. 105 मला आठवतंय. सो 105 दॅट इज ऑप्शन सी. 105 किती व्हॅल्यू होती, 290. सो गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. What is the radius of fourth stationary orbit of Bohr's model if the radius of first stationary orbit is r? पहिल्या स्टेशनरी ऑर्बिटची रेडियस r दिली आहे, तर फोर्थची रेडियस तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. थोडासा त्यांनी हा क्वेश्चन 23ला पण आलाय आणि 25ला पण आलाय. बघा, जनरली क्वेश्चन रिपीट कधी होतात, जेव्हा मागच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये खूप साऱ्या मुलांना तो क्वेश्चन जमला नसेल किंवा खूप साऱ्या मुलांनी त्या क्वेश्चनमध्ये मिस्टेक केली असेल, खूप साऱ्या मुलांना त्या क्वेश्चनमध्येच कमी मार्क आलेत, तर असे क्वेश्चन शक्यतो रिपीट होण्याचे चान्सेस असतात. आता हा क्वेश्चन बघायला तर खूप सोपा क्वेश्चन आहे. मला सांगा, रेडियस ऑफ nth ऑर्बिट आपल्याला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो, रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू n² इंटू a0, जे a0ची व्हॅल्यू पण फिक्स असते, पण आता ते वापरायची गरज नाही पडणार आपल्याला. सो ही आपला मेन फॉर्म्युला झाला. आता त्यांचं म्हणणं काय की रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट म्हणजेच काय असतं, a0 असतं, आणि त्या फर्स्ट ऑर्बिटची रेडियस त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रेडियसची व्हॅल्यू किती आहे, r पिकोमीटर आहे. मला सांगा, तुम्हाला फक्त ही r व्हॅल्यू पुट करायची. आता मला सांगा, सो रेडियस ऑफ nth ऑर्बिट, nची ऑर्बिट म्हणजे तो फोर्थ ऑर्बिट, सो रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट इज इक्वल टू n². आता मला सांगा nचा स्क्वेअर तुम्ही किती घेणार आहे, तुम्हाला फोर्थच्या बाबतीत सांगितलंय. सो nची व्हॅल्यू तुम्ही किती देणार, 4. सो 4² मल्टिप्लाय बाय a0. a0ची व्हॅल्यू आता आपल्याला घ्यायची किती आहे, त्यांनी दिलेली आहे r. सो तुम्हाला आन्सर किती भेटणार आहे, 16r पिकोमीटर. एकदम सोपा क्वेश्चन होता, बट अशा टाईपचा क्वेश्चन याच्या आधी कधी नव्हता आला ना, म्हणून मुलांना कधी हा क्वेश्चन कधीच जमला नसेल. ठीक आहे. सो दिस इज 16r पिकोमीटर. फाईन.
जाऊया पुढे. आणि ॲक्च्युली कधी कधी ना लॉजिक खूप काम करतं रे. मला एक सांगा, 4th ऑर्बिट आहे आणि तुम्हाला एनचा नेहमी स्क्वेअर करायचा असतो, तर खूप विचार करायची गरज नव्हती. जरी तुम्ही कन्फ्यूज झाला, तुम्ही 16ला तरी थिंक केलं पाहिजे. कधी कधी असं होतं की समजा एखादा क्वेश्चन नाही जमत आहे, पण काही ना काही लॉजिक यूज करून तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता असं. ठीक आहे, चल पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. पुढचा क्वेश्चन काय दिला बघा. कॅल्क्युलेट द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम ऑर्बिट n इज इक्वल टू 4 टू दॅट ऑफ n इज इक्वल टू 2 इन हायड्रोजन ॲटम. रेडबर्ग कॉन्स्टंट दिलेला आहे. आय थिंक हा क्वेश्चन मी स्किप केला पाहिजे, कारण रिपीटेड क्वेश्चन आहे. फक्त काय सांगतोय की तुम्हाला वेव्ह नंबर काढायचा आहे. फक्त ऐकून घ्याल. 109,677 इंटू 1/n1 स्क्वेअर. n1 सगळ्यात छोटा घ्यायचा, 1/2 स्क्वेअर. 1/2 स्क्वेअर किती होणार, 4 मायनस 1/n2 स्क्वेअर. n2 ची व्हॅल्यू किती आहे या केसमध्ये, 4 आहे. सो 4चा स्क्वेअर किती होणार, 16 होणार. बस, रेस्ट ऑफ द पार्ट इज कॅल्क्युलेशन. आणि हा क्वेश्चन जेव्हा मी सॉल्व्ह केला, आन्सर 20 समथिंग आलं होतं. 20 समथिंग, ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे, हे सॉल्विंग झाल्यामुळे डायरेक्टली आन्सर सांगतोय, पण तुम्ही प्रॉपर वेने सॉल्व्ह करणार. ठीक आहे, साधे कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला फक्त. नेक्स्ट क्वेश्चन बघू. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ Li2 प्लस हायड्रोजन लाईक स्पेसिस. लिथियम 2 प्लस हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 3 असतो. ऑर्बिटचा नंबर काय सांगितलाय, फर्स्ट ऑर्बिट. तुम्हाला n दिलाय, z दिलाय आणि तुम्हाला रेडियस काढायची. मला सांगा, रेडियस ऑफ nth ऑर्बिट काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला सजेस्ट केला होता, 52.9 इंटू n स्क्वेअर अपॉन z. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा होता. सो 52.9 मल्टिप्लाय बाय n स्क्वेअर, दॅट इज 1 स्क्वेअर, दॅट 1 स्क्वेअर दॅट इज 1, आणि z ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. अप्रॉक्सिमेटली 17 पॉईंट समथिंग येईल. 17 पॉईंट समथिंग किंवा 17 पिकोमीटरच ठेवतो, आन्सर येईल थोड्या वेळ. आता आपण जे आन्सर काढले ते पिकोमीटरमध्ये आहे, त्यांना हवं कशात आहे, सेंटीमीटर. पिकोमीटरचं सेंटीमीटर करायचं आपल्याला, तर 17 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर झाला. आणि हा जर डेसिमल पॉईंट मी शिफ्ट करून घेतला तर 1.7 इंटू 10⁻⁹ सेंटीमीटर. आपल्याला हवं त्यानुसार आन्सर भेटलाय. सो गो विथ ऑप्शन ए. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द शॉर्टेस्ट वेवलेंथ. आता बघा, मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाहीये. शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची ना तुम्हाला. शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर n2 ची व्हॅल्यू तुम्ही नेहमी कमीत कमी घेतली पाहिजे. n2 ची व्हॅल्यू मिनिमम घेतली पाहिजे. आता n2 ची व्हॅल्यू मिनिमम कुठली घ्यायची हे ठरतं की सिरीज कुठली आहे. सिरीज सध्या कुठली आहे, पाश्चन सिरीज आहे. मला सांगा, पाश्चन सिरीजचा n1 किती असतो, 3 असतो. त्याच्या n2 च्या व्हॅल्यू काय असतात, 4, 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी. पण तुम्हाला शॉर्टेस्ट काढायचं असेल तर तुम्ही n2 ची व्हॅल्यू काय घेतली पाहिजे, इन्फिनिटीज घेतली पाहिजे. सो n1 3 आहे, n2 इन्फिनिटी आहे, आणि रेडबर्ग कॉन्स्टंट तुम्हाला दिलाय, तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतोय. म्हणजे फक्त इक्वेशन लिहून देतो मी तुम्हाला. न्यू बार इज इक्वल टू 109,677 इंटू 1/3 स्क्वेअर मायनस 1/इन्फिनिटी स्क्वेअर. 1/इन्फिनिटी स्क्वेअर ऑब्व्हियसली आपण किती घेऊन मी 0 मेन्शन करतो. सॉल्विंग करायची आवश्यकता नाहीये. हे पूर्ण टर्म काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. बस, 1/9 झालं, ते 9 डिवाइड करा, तुम्हाला न्यू बार भेटणार. एकदा की न्यू बार भेटला, मग तुम्ही पुन्हा फॉर्म्युला वापरा लॅम्डाचा. लॅम्डा इज इक्वल टू 1/न्यू बार. ठीक आहे, क्वेश्चन आधी समजून घ्या. या क्वेश्चनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, की शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची. ते कसं काढायचं हे मुलांना जमत नाही. अशा पुण्याला सांगतो, शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची असेल, शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायची असेल तर n2 हा नेहमी काय घेतला पाहिजे, इन्फिनिटी. आणि लॉंगेस्ट वेवलेंथ काढायला विचारली असेल तर तुम्हाला n2 ची व्हॅल्यू सगळ्यात मिनिमम घ्यायची, आणि ती मिनिमम कुठली घ्यायची हे डिसाईड होतं की सिरीज कुठली आहे. ठीक आहे, आणि समजा हाच क्वेश्चन त्यांनी लॉंगेस्ट साठी विचारला असता, पाश्चन सिरीजसाठी, तर मी शॉर्टेस्ट n2 किती घेतला असता, 4 घेतला असता. ठीक आहे, महत्त्वाचा टाईप आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ सेकंड ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. हा पण क्वेश्चन मला सॉल्व्ह करण्याची गरज नाही, फक्त मी तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करून देतो. रेडियस काढायची आहे 52.9 इंटू n स्क्वेअर अपॉन झेड. कोणासाठी बोलताय ते, हेलियम प्लस साठी बोलताय. आणि कुठली ऑर्बिट आहे, सेकंड ऑर्बिट आहे. सेकंड ऑर्बिट आहे याचा अर्थ n ची व्हॅल्यू तुम्ही किती घेणार, 2 घेणार. आणि झेड ची व्हॅल्यू ॲटॉमिक नंबर किती घेणार, त्याचा झेड इज इक्वल टू किती असतो, 2 असतो. सो 52.9 इंटू सेकंड ऑर्बिट असल्यामुळे 2चा स्क्वेअर झाला 4, आणि झेडची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. झालं, त्याच्या डबल करा, 105,106 समथिंग येईल, ते 105 यायला पाहिजे. ऑप्शन बी. समजतंय, खूप सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत.
चला जायचे पुढे. नेक्स्ट, हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. बघा, या प्रिन्सिपलवरती असं ॲज सच काही असं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नाही विचारले. पहिली गोष्ट याचा अर्थ समजून घ्याल की हे काय आहे नेमकं प्रिन्सिपल, नाही का. काय सांगतं बघा, इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली द एक्झॅक्ट पोझिशन अँड द एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन. मला सांगा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असताना समजा हा इलेक्ट्रॉन इथून फिरून त्या साईडला गेला, असं गोल फिरतोय. मला सांगा, मी त्या इलेक्ट्रॉनचं सध्या व्हेलॉसिटी ओळखू शकतोय, फाइंड आउट करू शकतोय, कारण त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. बट त्याची पोझिशन कुठे आहे मी सांगू शकतोय का? कारण जेव्हा मी त्याच्यावरती विचार करतोय तोपर्यंत पुढे निघून गेला, त्याची पोझिशन लगेच काहीतरी चेंज होऊन गेली. समजा मी पोझिशन फिक्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर व्हेलॉसिटी 0 होऊन जाणार. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी एकाच वेळेस नाही शोधू शकत आहे. यालाच म्हणतात हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली. मग पोझिशनसाठी त्याने एक सिम्बॉल यूज केला आहे डेल्टा एक्स आणि मोमेंटमला सिम्बॉल यूज केला आहे डेल्टा पी. मग मॅथमॅटिकल इक्वेशन काय होतं हायझनबर्गचं, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच अपॉन 4 पाय. याच्यावरती ना कुठला न्यूमरिकल विचारलाय, तुम्हाला फक्त मॅथमॅटिकल इक्वेशन माहिती असायला पाहिजे की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इक्वेशन किंवा हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलचं इक्वेशन काय आहे हे आपण वापरू शकतो. याच अँग्युलर मोमेंटमला कधी कधी सिम्बॉलिकली डेल्टा व्ही एक्स सुद्धा म्हटलं जातं बिकॉज ऑफ व्हेलोसिटी टर्म. दॅट्स इट. याच्यामध्ये असं विशेष काही नाही. काय क्वेश्चन विचारलाय बघा, 24ला पण सेम क्वेश्चन आलाय, 25ला पण सेम क्वेश्चन आलाय. तसं पाहायला गेलं तर या क्वेश्चनमध्ये डिफिकल्टी लेवल तर अजिबातच नाहीये, पण तरी तो क्वेश्चन रिपीट झाला बॅक टू बॅक. सो इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन सायमल्टेनियसली द एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? दिस इज हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. नाउ लेट्स टॉक अबाउट द क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स वरती पण बरेचसे क्वेश्चन्स आहेत रे. क्वांटम नंबरची पूर्ण थेरी समजून सांगतो. हे क्वांटम नंबर समजून घ्या, कुठल्या क्वांटम नंबरचा वापर कशासाठी केला जातो, मग त्याच्यामध्ये पण बरेच काही आहे डिस्कशन करण्यासारखं. सो या केसमध्ये जर आपण क्वांटम नंबर इन डिटेल व्यवस्थित समजून घेतलं तर त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन्स तुमचे डायरेक्टली टिक करण्यासारखे असतात, काही असं कॉम्प्लिकेशन नाही. तर एक एक क्वांटम नंबरला आपण आता सुरुवात करू. सगळ्यात पहिला क्वांटम नंबर कुठला आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल बघा, समजा आपण एखादी कुठली पण ऑर्बिटल, समजा आपण असले ना 3D ऑर्बिटल, तर हा जो 3 नंबर आहे ना, दॅट इज व्हॉट 3 नंबर इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तो नंबरच कुठला असतो त्या ऑर्बिटलचा? प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. सो बघूया त्याच्याबद्दल आपण काय काय डिस्कशन करतोय. प्रिन्सिपल क्वांटम नंबर बद्दल पहिला पॉईंट काय सांगतो आपल्याला, दिस क्वांटम नंबर रिप्रेझेंट द नेम अँड एनर्जी ऑफ द शेल. मला सांगा, मी समजा इथे 3D मेन्शन केलं आहे, तर तुम्हाला माहिती की n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3 असं आपण लिहायचो. म्हणजे बघा, न्यूक्लियस, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आपण लिहायचो. मग इथे n ची व्हॅल्यू 1 घ्यायचो, इथे n ची व्हॅल्यू 2 असायची, इथे n ची व्हॅल्यू 3 असते. तर त्याचं तुम्हाला कळलं की ते कुठल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे. प्लस शेलची एनर्जीची पण आयडिया तुम्हाला येते, ॲटमच्या साईजची किंवा त्या शेलची साईज, आपल्या ऑर्बिटलची साईज आपल्याला समजते. ठीक आहे. सो या क्वांटम नंबरचा यूज करून हा क्वांटम नंबर तुम्हाला काय रिप्रेझेंट करतोय, तर नेम, देन एनर्जी ऑफ द सेल अँड द साईज ऑफ ऑर्बिटल. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण देते? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज कुठल्या असतात? 1 2 3 4 एक्सेट्रा एक्सेट्रा. आता या एन व्हॅल्यू जसं जसं वाढत चालल्या ना, एन व्हॅल्यू जितकी जास्त असेल तेवढी त्या शेलची एनर्जी जास्त असते. एनची व्हॅल्यू जेवढी वाढत जाणार, एन इज इक्वल टू 1 2 3 4, एनर्जी वाढते आहे, सॉरी नंबर एन वाढतो आहे तर नंबर ऑफ एन वाढतो आहे तर त्या शेलची एनर्जी सुद्धा काय होते? इन्क्रीज होत चालली. ठीक आहे. इथे आपण एक लाईन मेन्शन केली आहे, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ एन ग्रेटर द एनर्जी ऑफ सेल. आणि ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ एन याचा अर्थ असा सुद्धा आहे की ग्रेटर द डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. साधी गोष्ट आहे, रेडियस वाढत जाणार आहे. एक महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन तयार केले जाऊ शकतात. पहिला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन शेल इज इक्वल टू, तुम्हाला समजा मी एक शेल दिला आहे आणि सांगितलं की त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर तुम्ही काढून दाखवायचे. सो हाऊ टू फाइंड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द शेल. तर शेल काढायचा, समजा मी तुम्हाला शेलचा नंबर दिला, एन इज इक्वल टू 3 आहे, तर एन इज इक्वल टू 3 असेल, तुम्हाला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? 2n² वापरायचा आहे. ठीक आहे, 2n². एनची व्हॅल्यू तुम्ही 3 पुट करणार, 3 चा स्क्वेअर 9, 9 2 18.
सो यात इलेक्ट्रॉन्स किती असतात? 18 असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ अलाउड ऑर्बिटल्स इन शेल इज गिवन बाय. एखाद्या शेलमध्ये किती सबशेल आहेत, ठीक आहे ना, किती ऑर्बिटल्स आहेत, हे जर आपण काढायचं आपण फॉर्म्युला वापरतो एन स्क्वेअर. जसं की मी तुम्हाला विचारलं की समजा एन इज इक्वल टू 2 आहे, तर त्यात टोटल सबशेल किती सापडेल तुम्हाला? 4 सापडतील. एन इज इक्वल टू तुम्ही 3 घेताय तर सबशेल किती सापडेल तुम्हाला? 9 सबशेल सापडतील. सो नॉट सबशेल, शेल, नंबर ऑफ अलाउड ऑर्बिटल इन अ शेल काढायचे आपल्याला, की तुम्ही किती ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर हे दोघंही महत्वाचे आहे. पुढचा आहे अझिमुथल क्वांटम नंबर, ज्याला आपण सिम्बॉल यूज करतो एल. हा अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज 0 पासूनच सुरू होतात, कारण मागचा जो क्वांटम नंबर होता त्याच्या व्हॅल्यू किती होत्या? 1 2 3 4 एक्सेट्रा एक्सेट्रा. अझिमुथल, द व्हॅल्यू ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0 1 2 3 4 एक्सेट्रा. 4 नसता ऍक्च्युली, जनरली आपण 0 1 2 3 याच वापरतो. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला, हा डेटा तुम्हाला यूज करायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. एलची व्हॅल्यू जर 1 असेल, इफ द व्हॅल्यू ऑफ एल इज 1, देन इट इज एस सबशेल. सिमिलरली एलची व्हॅल्यू 1 असेल तर पी सबशेल आहे, 2 असेल तर डी सबशेल आहे, आणि 3 असेल तर एफ सबशेल असते. हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला मी काही क्वेश्चन दिले, सपोज की तुम्हाला मी सांगितलं की एनची व्हॅल्यू 1 आहे, तर एलची व्हॅल्यू सपोज मी 0 घेतली, तर त्या ऑर्बिटलला तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार? नॉट ऑर्बिटल्स, त्या शेलला तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार मला सांगा. नेहमी आधी काय लिहायचं असतो? क्वांटम नंबर. जो क्वांटम नंबर किती आहे? 1. एलची व्हॅल्यू किती आहे? 0. एल 0 आहे म्हणजे ती कुठली सबशेल असते? एस सबशेल असते. सो आपण त्याचा फॉर्म्युला किंवा त्याला आपण कसं रिप्रेझेंट करणार? 1s. त्याच्यानंतर एनची व्हॅल्यू जर 2 असेल, लक्षात घ्या, एन इज इक्वल टू 2 असेल तर एलच्या 2 व्हॅल्यू पॉसिबल असतात, 0 ॲज वेल ॲज 1. सिमिलरली एन इज इक्वल टू 3 असेल तर एलच्या व्हॅल्यू 3 होऊ शकतात, 0 1 2. सिमिलरली एन इज इक्वल टू 4 असेल तर एलचे व्हॅल्यू किती पॉसिबल आहेत? 0 1 2 अँड 3 असं आपण लिहू शकतो. म्हणजे जर मी समजा ही केस घेतली की आपल्याकडे एनची व्हॅल्यू 3 दिली आहे आणि एलच्या पॉसिबल व्हॅल्यू जर 0 1 2 असतील, तर त्या ऑर्बिट्स किंवा त्या सबशेल कुठल्या कुठल्या तयार होऊ शकतात? 3s 3p 3d. मग समजा मी तुम्हाला एक रॅन्डम क्वेश्चन विचारला की इफ 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 एन इज इक्वल टू 4 अँड एल इज इक्वल टू 2, तर सांगा सिम्बॉल काय बनणार? आधी लिहायचा 4, आणि तुम्हाला माहिती आहे की एलची 2 व्हॅल्यू असेल तर डी असतं, आपण ती लिहिणार काय? 4d लिहिलं पाहिजे आपण, लाईक दिस. ठीक आहे. असे खूप बेसिक बेसिक क्वेश्चन अझिमुथलवरती सुद्धा विचारले गेले. आता अझिमुथल क्वांटम नंबरचा यूज करून तुम्ही अजून काय फाइंड आउट करू शकतात? तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करू शकतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ गिवन सबशेल, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2 इंटू 2l प्लस 1. यातला एल म्हणजे काय असतो? अझिमुथल क्वांटम नंबर, ज्याची व्हॅल्यू 0 1 2 3 0 1 2 अँड 3 अशा येऊ शकतात. आता जर मी तुम्हाला असं सांगितलं की एलची व्हॅल्यू 0 असेल तर सांगा इलेक्ट्रॉन्स कसे शोधणार? सो सिंपल एलची व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करा. सो 2 इंटू 0 बिकम 0, 0 प्लस 1 इज 1, 1 इंटू 2 इज 2. सो तुम्हाला किती इलेक्ट्रॉन्स भेटणार? 2 इलेक्ट्रॉन. तसं समजा मी तुम्हाला सांगितलं की एलची व्हॅल्यू जर 3 असेल तर किती इलेक्ट्रॉन्स असतील? सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे, पुन्हा या एलची व्हॅल्यू तुम्ही ते पुट करणार या फॉर्म्युलामध्ये. सो 3 इंटू 2 6, 6 प्लस 1 7, 7 इंटू 2 14. सो देर आर 14 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ सबशेल. ठीक. आफ्टर दॅट काही इम्पॉर्टंट शेप्स आहे ज्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. एस ऑर्बिटलचा स्पेरिकल शेप असतो, इट्स अ स्पेरिकल शेप. पी ऑर्बिटलचा डम्बेल शेप असतो. डी ऑर्बिटल डबल डम्बेल असतं, जे आपल्याला पुढे एका क्वेश्चन तुम्हाला दाखवणार आहे. आणि एफ ऑर्बिटलचं कॉम्प्लेक्स शेप आहे, जे आपण इथे ड्रॉ नाही करू शकत. ते यांच्या शेपवरती पण पूर्वी क्वेश्चन विचारले गेले, आणि 25ला त्यांनी डीच्या शेपवरती त्यांनी क्वेश्चन तयार केला आहे. तो क्वेश्चन तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला डायग्राम पण सांगेल. ठीक आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबरला आपण रिप्रेझेंट करतो स्मॉल एम ने. मॅग्नेटिक क्वांटम नंबर हे ऑर्बिटलचं ओरिएंटेशन सांगतो. मी तुम्हाला असं विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग क्वांटम नंबर रिप्रेझेंट द ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स, तर तुम्हाला टिक करायचे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. डन. सो एनच्या काय काय पॉसिबल व्हॅल्यूज आहेत? सो एन हे सगळे इंटिग्रल व्हॅल्यूज असतात, ज्या एमच्या व्हॅल्यू एल वरती डिपेंड असतात. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर, ज्या व्हॅल्यू -L पासून तर +L पर्यंत जातात.
समजा मी तुम्हाला एल ची व्हॅल्यू 0 दिली असेल तर एम ची व्हॅल्यू पण 0 येते. जर मी तुम्हाला एल ची व्हॅल्यू 1 दिली असेल म्हणजे बघा -1 टू +1, मग -1 टू +1 मध्ये 0 पण येणार आहे. मग त्याच्या व्हॅल्यू काय काय पॉसिबल आहे सांगा. -1 0 +1. जर आपण एल इज इक्वल टू 2 मेन्शन केलं असेल तर -2 टू +2 जाणार म्हणजे -2 -1 0 +1 +2. सिमिलरली इथे 3 दिलं असेल तर -3 पासून तर +3 पर्यंत जायचं आहे. मग याच्या पॉसिबल व्हॅल्यू तुम्हाला दिल्या आहे. मग अशा किती पॉसिबल व्हॅल्यूज असतात त्यावरती क्वेश्चन होऊ शकतोय. किंवा तुम्हाला एल व्हॅल्यू दिली असेल तर एन ची कुठली कुठली व्हॅल्यू असेल या पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला हे झालं मॅग्नेटिक क्वांटम नंबर. पुढचं आहे स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर हे इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनचं असतं. आयदर तो क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. आपण या क्वांटम नंबरचा वापर कधी केला जातो. दिस क्वांटम नंबर रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन स्पिन अराउंड द ओन ॲक्सिस. म्हणजे तो समजा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज स्पिन करतोय की अँटी क्लॉकवाईज स्वतःच्या ॲक्सिस भोवती. स्वतःच्या ॲक्सिस भोवती तो क्लॉकवाईज स्पिन करतोय की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर आपण दाखवतो अप साइड ॲरो, अँटी क्लॉकवाईज आपण दाखवतो डाऊन साइड ॲरो. सिंपल बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे ना. मग याचा वापर करताना आपण या बॉक्सेससाठी करायचो बघा असा अप साइड स्पिन, डाऊन साइड स्पिन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता मला सांगा डायरेक्शन तर फक्त दोनच भेटतील, आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आतापर्यंत आपण ज्या क्वांटम नंबरचा स्टडी केला ज्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या व्हॅल्यू वापरल्या. आपण निगेटिव्ह व्हॅल्यू वापरल्या, आपण 0 पण वापरलाय, आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू पण वापरल्या. मग स्पिन क्वांटम नंबरला कुठल्या व्हॅल्यू वापरल्या पाहिजे कन्फ्युजन होऊ शकते. मग स्पिन क्वांटम नंबरला त्यांनी ज्या व्हॅल्यू वापरल्या, क्लॉकवाईज स्पिन असेल तर +½ व्हॅल्यू वापरली आणि अँटी क्लॉकवाईज स्पिन असेल तर -½ व्हॅल्यू वापरली. ठीक आहे. सो आता बघा त्यांनी एक क्वेश्चन विचारलाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन, एल अँड एम फॉर 3s ऑर्बिटल. म्हणजे तुम्हाला मी दिलं असेल की ऑर्बिटल आहे 3s ऑर्बिटल. ऑर्बिटल जर 3s असेल तर मला प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती असेल, अझिमुथल क्वांटम नंबर किती असेल आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती असेल हे शोधून काढायचे. तर मला सांगा पहिला जो नंबर असतो तो असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे एन ची व्हॅल्यू तो लगेच मला कळून गेली की सर एन ची व्हॅल्यू 3 आहे. त्यानंतर एस ऑर्बिटल असेल तर आपण बोललो होतो की एल व्हॅल्यू 0 असेल तर ती असते एस ऑर्बिटल. तर सांगा इथे जर एस मार्क केलंय म्हणजे एल किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि एल 0 असेल तर आता शिकलो आपण की एम सुद्धा किती असतो, 0 असतो. सो हे सगळे एकमेकांवर डिपेंड आहे. मग तुम्हाला यावरती पण भरपूर सारे क्वेश्चन विचारले, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण 25 ला त्याच्यावरती क्वेश्चन नाही आले नियरली, पण 23, 24 मध्ये तुम्हाला ते क्वेश्चन नक्की सापडतील. ठीक आहे. अबोव प्रिन्सिपल काय असतं रे बघा. समजा आपण असं 1 2 3 4 5 6 7 मी आधी हे लिहून घेतो मग बोलतो, थोडंसं मला पॉज मिळेल. फाईन. आपण 11thला असताना म्हणजे ऍक्च्युली सॉरी 11th चॅप्टर आहे की याच्यामध्ये आपण हे अबोव प्रिन्सिपल असं रिप्रेझेंट करायचो बघा. ऑर्बिटलचा आपण एक सिक्वेन्स तयार करायचो आणि या सिक्वेन्समध्ये आपण या ऑर्बिटलला एक प्रॉपर वेने अरेंज करत जायचो. आठवतं सगळ्यांना. सगळं काही दाखवते तुम्हाला आयडिया लिहून दिली असेल. आपण काय करतो या 1s 2s 2p 3s यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन फिलअप करतो. जोपर्यंत 1s पूर्णपणे पॅक होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन 2s मध्ये जाणार नाही. जोपर्यंत 2s कम्प्लिटली पॅक होत नाही तोपर्यंत 2p मध्ये इलेक्ट्रॉन जाणार नाही. आणि असं 1 बाय 1 आपण काय करतो इलेक्ट्रॉन फिलअप करत जातो. आता त्यांचं असं म्हणणं आहे की ही जर 1s आहे ना त्याची एनर्जी सगळ्यात कमी असते. एनर्जी वाढते कोणाची, 2s ची. 2s पेक्षा जास्त एनर्जी कोणाची असते, 2p ची. 2p पेक्षा जास्त कोणाची असते, 3s. कधी कधी यांच्यावरती पण एक एमसीक्यू तयार केला त्यांनी मागच्या वर्षांमध्ये, पण सध्या तो क्वेश्चन नाही विचारला जात. मग त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही इलेक्ट्रॉन फिलअप करा इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. म्हणजे ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे ना त्याच्यामध्येच आधी इलेक्ट्रॉन फिलअप केला पाहिजे. मग अबव प्रिन्सिपल काय सांगतं, इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन दिस व्हेरियस ऑर्बिटल. बघा ना किती सारे ऑर्बिटल्स आहे. इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन दिस व्हेरियस ऑर्बिटल इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. दॅट इज लोअर एनर्जी ऑर्बिटल इज फिल्ड फर्स्ट, देन हायर एनर्जी ऑर्बिटल इज फिल्ड.
लाईक दिस. या प्रिन्सिपलला आपण काय म्हणतो, अबोव प्रिन्सिपल. हंस रूलवरती असा काही क्वेश्चन कुठला नाहीये, बट हंस रूलमध्ये फक्त काय सांगितलंय की कुठलीही ऑर्बिटल असेल SP-DF, सपोज मी पी ऑर्बिटल घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की पी साठी आपण नेहमी 3 बॉक्सेस ड्रॉ करतो, बरोबर. आता जर समजा मला 5 इलेक्ट्रॉन प्लेस करायचे असतील तर हे अकॉर्डिंग टू हंट्स रूल या बॉक्सेसमध्ये नेहमी आधी सिंगलच फिलअप केले पाहिजे. आउट ऑफ 5 इलेक्ट्रॉन मी इथे एक प्लेस केलाय, इमिजिएटली इथेच लगेच नाही चालणार. पुढचे बॉक्सेस एम्प्टी ठेवून आपण आधीच याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घेऊ शकत नाहीये. त्यामुळे हा रिप्रेझेंट करण्याचा पॅटर्न चुकतो. याला रिप्रेझेंट नेहमी कसं केलं पाहिजे, इलेक्ट्रॉन कसे फिलअप केले पाहिजे हे हंट्स रूलमध्ये सांगितलं गेलं. मग आउट ऑफ 5 इलेक्ट्रॉन मी पहिला इथे प्लेस केला पाहिजे, त्याच्या पुढे दुसरा इथेच प्लेस केला पाहिजे, तिसरा इथे प्लेस केला पाहिजे. आता बॉक्सेस संपले. मग 4th इलेक्ट्रॉन तुम्ही नेहमी पहिल्या बॉक्समध्येच टाकला पाहिजे. पण पहिल्या बॉक्समध्ये टाकला पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सेम क्लॉकवाईज दाखवलं, पुन्हा हे रॉंग होऊन जाणार. आता हे मी एवढं का सांगतोय, जनरली हे सगळ्या मुलांना माहिती असतं. तुम्ही आता हे थोडंसं स्किप पण करू शकता, पण याच्यावरतीच एक क्वेश्चन विचारला 25ला. मग हे रिप्रेझेंटेशन चुकतंय. मग आपण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन कसे टाकले पाहिजे बघा, सिस्टमॅटिक वेने 1, 2, 3, 4 and 5. This is the correct way to represent to fill up the orbitals. So Hunt's rule काय सांगतो, इलेक्ट्रॉन्स आर fill up singly before pairing. म्हणजे इलेक्ट्रॉन नेहमी आधी सिंगलच प्लेस करा. एकदा की सिंगल सगळे पॅक झाले तरच तुम्ही पेरिंग करू शकता. आणि ते पण पेरिंग होताना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असलं पाहिजे. हे फक्त सांगितलं गेलंय हंट्स रूलमध्ये. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरती क्वेश्चन विचारले गेलेत. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस काय असतं एक्झॅक्टली, ज्या स्पेसिस मध्ये असणारे इलेक्ट्रॉन सेम मिळतात. फक्त एवढंच आहे, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट्स इट. मग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचं समजा मी एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल अर्गॉन आणि कॅल्शियम 2+ जर घेतला मी, अरे सांगा अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 18. याचा अर्थ अर्गॉनकडे 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 20. याचा अर्थ कॅल्शियमकडे 20 इलेक्ट्रॉन्स आहेत. बट मी स्पेसिस कुठला मेन्शन केला आहे, कॅल्शियम 2+. हा 2+ मला काय सांगतोय की या कॅल्शियमने 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत. मग 20 मधून आपण जर 2 इलेक्ट्रॉन कमी करून टाकले तर याचा अर्थ या कॅल्शियमकडे सुद्धा इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 18. मला सांगा या दोन स्पेसिसकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे सापडले, सेम. तर यांना मी काय म्हणू शकतो, दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. एकदम साधा क्वेश्चन आहे, म्हणजे टॉपिक आहे. चला आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. नो 2 इलेक्ट्रॉन्स, पेन चेंज करू द्या मला. No 2 electrons in an atom can have the identical set of 4 quantum numbers. बघा हे एक स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट कोणाचं आहे, दिस इज पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतं की समजा एखादा ॲटम आहे, कुठला पण एखादा ॲटम आहे, प्रत्येक ॲटम मध्ये आपण जे इलेक्ट्रॉन फिलअप करतो ऑर्बिटल्स मध्ये, मग त्यांचं असं म्हणणं आहे की जे 4 क्वांटम नंबर होते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, तर या तिघांच्या व्हॅल्यू सेम सापडू शकतात. दोघांच्या पण व्हॅल्यू सेम सापडू शकतात, पण 4ही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू सेम कधीच भेटू शकत नाहीये. सो असे कुठलेच 2 इलेक्ट्रॉन नाहीये ज्यांचे 4ही क्वांटम नंबर सेम सापडतात, असं कधीच पॉसिबल होणार नाही. सो याच प्रिन्सिपलला म्हटले गेले पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. मे बी एन आणि एल इक्वल सापडू शकतात, मे बी एन इक्वल टू एल इक्वल टू एम पण भेटू शकतंय. 3 क्वांटम नंबर सेम सापडू शकतात, पण 4ही क्वांटम नंबर कधीच तुम्हाला सेम भेटणार नाही. आणि हे सांगण्याचं काम कोणी केलंय, पॉलीज सायंटिस्टने केलं. तर पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल याला म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. फाईन. मला सांगा, पहिला मी ऑप्शन सॉल्व्ह करतोय. निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 10. ॲटॉमिक नंबर 10 आहे, याचा अर्थ निऑनकडे आहे 10 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर मला सोबत दिला आहे O2-. मी डायरेक्टली O2- सॉल्व्ह करत नाही, आधी मी ओचा विचार करतो. मला सांगा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. ॲटॉमिक नंबर 8 आहे, याचा अर्थ ऑक्सिजनकडे आहेत 8 इलेक्ट्रॉन. बट सर त्यांनी ऑक्सिजनमध्ये 2 निगेटिव्ह चार्ज दिले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे अजून. तर आन्सर झाला किती, 10 इलेक्ट्रॉन्स. मला सांगा या दोघांचे इलेक्ट्रॉन तुम्हाला सेम सापडले, याचा अर्थ ऑप्शन ए ला मी काय म्हणणार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन, एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून देतो, आणि दॅट इज द टोटल नंबर ऑफ नोड्स. का तर याच्यावरती क्वेश्चन विचारायला सुरुवात केली त्यांनी, त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे याच्यावर. ठीक आहे.
नोड काय कॉन्सेप्ट आहे बघा. नोड नेहमी दोन टाईपचे असतात, अँग्युलर नोड आणि रेडियल नोड. आता अँग्युलर नोड काढायचे असेल तर तुम्हाला एल व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. एल व्हॅल्यू म्हणजे काय, अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबरचा वापर करून तुम्ही अँग्युलर नोड काढू शकताय. सो अँग्युलर नोड इज इक्वल टू एल असतं. सिमिलरली रेडियल नोड काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, रेडियल नोड इज इक्वल टू एन मायनस एल इंटू वन, इंटू नाही सॉरी -1, एन मायनस एल मायनस 1. हा फॉर्म्युला वापरून, हे सगळे क्वांटम नंबर आहे, हा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय शोधतात, नोड शोधतात. मग आयदर तुम्हाला अँग्युलर नोड विचारला जाऊ शकतोय किंवा रेडियल नोड विचारला जाऊ शकतोय. तुम्हाला अँग्युलर काढायचं तुम्हाला एल माहिती असलं पाहिजे, आणि रेडियल काढायचं असेल तुम्हाला एन पण माहिती पाहिजे आणि एल पण माहिती पाहिजे. ते खूप सोपं असतं, ऑर्बिटलचं नाव दिलेलं असतं त्याच्याकडे बघून कळून जातं नाही का. बट 25ला क्वेश्चन कुठला विचारलाय, टोटल नोड्स विचारले. आता टोटल नोड कसे काढायचे सर, दोघांची ॲडिशन करायची. मला सांगा, दोघांची ॲडिशन म्हणजे मी काय करणार, एल प्लस एन मायनस एल मायनस 1. हा एल एल कॅन्सल झाला, उरलं काय, एन मायनस 1. बस हा छोटासा फॉर्म्युला तुमच्या कामाचा आहे की नोड्स काढायचे असेल तर कसे काढतो आपण. बरं सर नोड्स असतं काय नेमकं बोलतो ते पण बोलतो. नोड्स कसे काढतो आपण, एन मायनस 1 काढतो. आता मला एक सांगा, नोड एक्झॅक्टली काय असतं. सपोज एखादा ॲटम आहे, हा हा ॲटम आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲटम्स असा कधी कधी न्यूक्लियसच्या जवळ पण येतो, कधी कधी न्यूक्लियस पासून दूर पण जातो नाही का, असं तो कुठे पण असू शकतोय. मग मला सांगा, इलेक्ट्रॉनचं मी एक्झॅक्ट पोझिशन सांगू शकत नाहीये, पण असं एक झोन असतं, असं एक झोन आहे, थोडासा चेंज करतो. असा एक झोन तुम्हाला सापडतो जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमम असते, आणि त्यालाच तुम्ही काय म्हटलं होता, ऑर्बिटल. पण जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची पॉसिबिलिटी झिरो आहे, जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची पॉसिबिलिटी झिरो आहे, त्यालाच तर म्हणतात नोड. त्यालाच तर काय म्हणतो आपण, नोड. नोड कसे काढतात, एन मायनस 1. याचा वापर करून आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू जो CET 25 ला विचारलाय. मला सांगा, तुम्हाला ऑर्बिटल कुठली दिली आहे, 2s. याच्याकडे बघून मला हेच कळतं की सर एन ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. तर सांगा नोड्स कसे काढायचे असतात. नोड्स काढायचा फॉर्म्युला कसा काय होता, एन मायनस 1 करायचा आहे. सो आपली एन ची व्हॅल्यू आहे 2, 2 मायनस 1, किती नोड भेटले, 1. सो गो विथ ऑप्शन बी. किती सोपा क्वेश्चन विचारलाय नाही का. नेक्स्ट, मी तुम्हाला डी चा शेप सांगितला होता, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन दिलाय बघा. क्वेश्चन तुम्हीच वाचा आणि डायग्राम केअरफुली बघा आणि तुम्हीच आन्सर देऊ शकता. फाईन. Which from following d orbitals has different shape as compared to other. बघा d च्या कुठल्या कुठल्या ऑर्बिटल असतात, dxy, dyz, dxz, dx square to y square and dz square. आपण असं पण बोलायचं की या तिघांची एनर्जी सेम असते आणि या पुढच्या दोघांची एनर्जी पण सेम असते, पण यांच्यामध्ये काही ना काही एनर्जी डिफरन्स असतो दोघांमध्ये. याला आपण नाव द्यायचो T2g, याला आपण बोलायचो EG नाही का. ठीक आहे, ते लागत नाही आपल्याला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याला मी टिक करतोय त्यांचे शेप्स हे नियरली सेम असतात. जसे की ते नाव पण दिलं बघा, याच्याकडे मला लक्षच नाही गेलं. त्यांचे शेप्स ऑलरेडी मी ते दिले, त्यांचे नाव पण दिले बघा ना. DYZ चा शेप, DXZ चा शेप, DX स्क्वेअर टू वाय स्क्वेअरचा शेप, DXY चा शेप, या चारचा शेप बघा आणि या एकट्याचा पण शेप बघा. नक्कीच तुम्हाला हा एकट्याचा शेप वेगळा दिसतोय सर, असं इथे काहीतरी मध्ये दिसतंय तुम्हाला, हे सर नो शेप वेगळा दिसतोय. तो शेप वेगळा कोणाचा असतो हा त्यांनी फक्त क्वेश्चन विचारलाय. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज DZ स्क्वेअर. सो गो विथ ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following elements contain maximum number of unpaired electron. 25 चा क्वेश्चन. मला सांगा, पहिला ऑप्शन दिलाय फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 9. 9 ॲटॉमिक नंबर असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रिब्युशन काय लिहिलं पाहिजे आपण, 1s2, 2s2, 2p5. 2p5 आहे. इथे सगळे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालंय. पी मध्ये तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन किती भेटणार आहे, 1. कसं काय काढलं, सो सांगा. पी साठी आपण बॉक्सेस किती घेतो, 3 बॉक्सेस. त्यात किती इलेक्ट्रॉन फिलअप केले, 1 2 3 4 अँड 5. तुम्हाला नंबर ऑफ अनपेड किती भेटला, फक्त एकच भेटला सर. तसंच दुसरा ऑप्शन सॉल्व्ह करू, सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s1. याच्याकडे बघून कळतं की सर अनपेडची व्हॅल्यू पुन्हा 1च आली आहे,
पुढचा एलिमेंट कुठला आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्सन्ट्रेशन काय आहे? 1s2 2s2 2p 2p3. तर अनपेड किती भेटले? 3 भेटले. आणि लास्ट कुठला आहे? ऑक्सिजन 8. सो 1s2 2s2 2p4 2p4 असेल तर n इज इक्वल टू किती येणार? 2 येणार. कदाचित असे महाराष्ट्रामधले मुलं असतील की सर तुम्ही याच्याकडे बघून एन कसा काढताय. ज्या मुलांना माहिती त्यांनी 10 सेकंड पुढे पुढे जा, पुढचा क्वेश्चन बघा. ज्यांना माहिती त्यांना एक्सप्लेन करतो. मला सांगा, एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची, ज्यात 2 इलेक्ट्रॉन दिसत आहे. इथे पण एस ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन फिलअप केले. पी ची कॅपॅसिटी तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे 6 इलेक्ट्रॉनची असते. त्यासाठी पण 3 बॉक्सेस काढतो आणि या 3 बॉक्सेसमध्ये मी हे 4 इलेक्ट्रॉन प्लेस करतोय लाईक दिस 1 2 3 अँड 4. आणि एवढे इलेक्ट्रॉन प्लेस केल्यानंतर सांगा बरं सिंगल इलेक्ट्रॉन तुम्हाला टोटल किती सापडले? तर 2 सापडले. तर हा नंबर मी इथे लिहितोय लाईक दिस. ऍक्च्युली खूपच बेसिक होतं पण ठीक आहे. आता सगळ्यात जास्त कोणामध्ये सापडले हा आपला क्वेश्चन होता. सो नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन. पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन in the orbital belongs to the same subshell does not occurs unless each orbital belong to that subshell has got 1 electron each. स्टेटमेंटला थोडं कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न केला पण बॅक टू बॅक 3 वर्षापासून हा सेम क्वेश्चन का विचारला जातोय माहित नाही. एवढा सोपा क्वेश्चन का विचारताय? मी तुम्हाला हंट सुद्धा शिकवलं होता. मी काय सांगितलं होतं की कुठल्याही ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन प्लेस करताना आधी सिंगलच प्लेस करायचे. एकदा की सिंगल सगळे पॅक झाले बॉक्सेस तरच तुम्ही इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करू शकता. तर याला काय म्हणलो आपण? हंट्स रूल बोललो होतो. सो गो विथ ऑप्शन बी, हंट्स रूल. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला? विच फ्रॉम फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन इज करेक्ट. मला सांगा, आपण फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर घेतो 9. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p5. आणि असं जर असेल तर सांगा मी बॉक्सेस कसे काढले पाहिजे? सिंगल बॉक्स 2 इलेक्ट्रॉन, 3 boxes with 5 electron 1 2 3 4 and 5. तर असा ऑप्शन तुम्हाला शोधायचा होता. आता मला सांगा, ऑप्शन तर किती स्टुपिड क्वेश्चन विचारलाय, बॅक टू बॅक 2 वर्षाला विचारलाय. आता बघा ना, तुम्ही थोडा विचार करा की मला असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे होतं. मी ब्लाइंडली कोणासोबत जाणार? ऑप्शन ए सोबत जाणार आणि क्वेश्चनला स्किप. पण तुम्ही हा विचार करा थोडासा, सर इथे बघा ना इलेक्ट्रॉन कसे टाकले. इथे इलेक्ट्रॉन चुकीच्या पद्धतीने टाकले. इथे सुद्धा इलेक्ट्रॉन रॉंग वेने टाकले आहेत आणि इथे सुद्धा इलेक्ट्रॉन रॉंग वेने टाकले. एवढं जरी कळलं असतं एखाद्या स्टुडंटला तरी त्यांनी क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह केला असता. सो गो विथ ऑप्शन ए. ठीक आहे. चलो, आता हे जे क्वेश्चन होते हे सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले 25चे. मी तुम्हाला 25चे सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले. आता तुम्ही काय करा, हा जो थेरी लेक्चर तुम्ही ऐकलाय याच्याच वरती तुम्ही 21 पासून तर 24 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्या क्वेश्चनमध्ये बरेचसे क्वेश्चन तुम्हाला 25च्या पॅटर्नचे पण सापडतील. ठीक आहे. तर चला इथे आपण थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा.